श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यातन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नारायण वासुदेवम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवम्. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. नमामि राधे नमामि कृष्णम्, नमामि राधे नमामि कृष्णम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवम्. कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवम्. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण,
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 प्रभु हरे कृष्ण जय सिया राम थोड़ा आवाज वाढवून दे श्रीराम श्रीराम वाढव श्रीराम 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 चिठी वाजते ना गौतम आहे का बघ काय दे श्रीराम श्रीराम थोड़ा कम करो श्रीराम 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 एकदम कमी झाला श्रीराम 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 वाढव थोडा श्रीराम बस तुम्ही थोडा वाढव अजून वाढव श्रीराम 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 बस 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 ठीक आहे प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्रांनी फुलं व्हायचे आणि नमस्कार करायचे त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता सत्यभामा माता राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचे आणि नमस्कार करायचे पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची हे प्रभू हे दयानिधी या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर आम्हाला संतती संपत्ती इत्यादी ही सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया क्षमा शांती विवेक वैराग्य आनंद उत्साह प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्ही साध्य होऊ दे दोन्हीही प्राप्त होऊ दे पांडुरंगा आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर तुझं ज्ञान प्रदान कर तुझं प्रेम प्रदान कर तुझं नाम प्रदान कर तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे रस येऊ दे तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि यांना सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात अखंड आनंदात अखंड समाधानात अखंड एकत्र ठेव परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि
तथाच तो असा आशीर्वाद दिला. तो ग्रहण करायचा, पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पवित्र अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्वप्रिय भाविकजन, काल आपण सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, देव सगुण रूपामध्ये कसे प्रगट झाले, भागवताचे चतुश्लोकी भागवत काय आहे आणि भागवताची 10 लक्षणं कोणती आहे, हा संबंध वेदांत कालच्या भागामध्ये आपण पाहिला. सांगण्यासारखा अजूनही पुष्कळ, पण तेवढा वेळ नसतो. परमपूज्य डोंगरे महाराजांचं ज्या वेळेला भागवत असायचं ते 1 महिना असायचं आणि नुसती भागवत कथा असं नाही, विश्लेषण, प्रत्येक एक श्लोकावरती विश्लेषण किंवा एक प्रसंग घ्यायचा त्याच्यावरती विश्लेषण, म्हणजे चालतं फिरतं भागवत होतं ते. जसं जसं माणूस त्याच्यामध्ये उतरत जातो खोलात, तसं तशी नवीन नवीन रत्न आपल्याला मिळत जातात. असं आपण या भागवत रूपी समुद्रामध्ये उतरलं पाहिजे, उडी मारली पाहिजे आणि एकदम रस्सा तळाला जायला पाहिजे. वरवर काही सापडत नाही, मध्यावर जायचं आणि तळाशी जायचं, तिथे सगळी रत्न असतात समुद्रामध्ये. रत्न जर वर असती तर समुद्र मंथन करायला लागलं नसतं. मंथन का करतात? खालचं वर येण्याकरता. समुद्राच्या तळाशी सगळं आहे. तसं भागवत रूपी समुद्राच्या तळाशी ही सगळी रत्न ठेवलेली आहे. आनंद, समाधान, प्रेम ते वर असतातच, पण खाली मोठ्या प्रमाणावर सापडते. म्हणून या भागवत रूपी समुद्रामध्ये उडी मारायला पाहिजे. 7 दिवसाचं भागवत छानच आहे, प्रश्नच नाही. त्याला मर्यादा आहे, त्याप्रमाणे आपण ते करतोच. पण माझा असा मानस आहे की एक भागवत मंदिरच असावं की जिथे 365 दिवस भगवत चर्चा, भागवत तिथे चाललेलं असावं. 365 दिवस सत्संग, नामस्मरण आणि सर्व साधू संतांनी तिथे यावं, त्यांची सेवा आपल्याकडून घडावी, त्यांच्याकडून निराळ्या सर्व आपल्याला ऐकायला मिळावं, पुराणांवर, उपनिषदांवर, साधन मार्गावर. आणि आपलं एकीकडे भागवत सुरू असावं, नामसप्ताह सुरू असावे. हे स्वप्न ज्या वेळेला रामकृपेने साकार होईल किंवा समजा झालं तर खरंच सांगतोय मी, अगदी परमेश्वराच्या साक्षीने सांगतोय की जरी आपण कलियुगात राहत असलो तरी आपल्याला प्रचिती सत्ययुगाची, आपण सत्ययुगात राहत असल्यासारखंच आपल्याला वाटेल. जसे जसे तुम्ही तुमचं चिंतन बदलू लागेल, जसं जसं तुम्ही या भागवत रूपी समुद्रात बुडू लागाल, तसं तसं हळूहळू प्रपंचाचं भान नाहीसं होईल. प्रपंच नाहीसा होणार नाही, प्रपंच राहील, पण त्याचं भान नाहीसं व्हायला लागेल. कारण स्वतःच भान नाहीसं व्हायला लागेल, बुडून जाल तुम्ही त्या समुद्रामध्ये. म्हणून मी नित्य सांगतो, कुठेही असू देत, कोणाचंही असू देत, हरिकथा श्रवण केलीच पाहिजे. जसं कमीत कमी जेवायला 2 वेळा लागतं दिवसात, तसं कमीत कमी 1 वेळ तरी कथाश्रवण रोज दिवसाला असलं पाहिजे. कारण अन्न हे शरीराचं जीवन आहे, कथा हे मनाचं जीवन आहे. आणि मन स्वस्थ तर सगळं स्वस्थ. शरीर स्वास्थ्य सुद्धा मनाच्या स्वास्थ्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. म्हणून मन जर स्वस्थ ठेवायचं असेल तर ते स्वस्थ गोष्टीला चिकटून ठेवायला हवं, म्हणजे भगवंताला चिकटून ठेवायला हवं. आणि भगवंताला ते चिकटवून ठेवणं याला भक्ती म्हणतात. भागवतामध्ये आपल्याला भगवंताचे 10 अवतार माहिती आहेत, पण भागवत म्हणतं भगवंताचे अनंत अवतार आहेत.
रामायण काय म्हणतं? हरी अनंत हरिकथा अनंता, कहही सुनही बहुविधी सब संता. अनंत आहे, तुम्ही गणनाच करू शकणार नाहीये. त्या अनंत अवतारांपैकी 24 अवतारांचं विश्लेषण भागवताने केलं. याच्या व्यतिरिक्तही अवतार आहेत, त्याचंही वर्णन आहे भागवतात, पण मुख्य 24 अवतार भागवताने सांगितले भगवंताचं. कसे? आता ऐका एक एक एक. भगवंताचा म्हणजे तो सगुण, तो विराट पुरुष जो मी काल आपल्याला सांगितलं पहिलं सगुण स्वरूप, त्या सगुण स्वरूपापासून सगळी रूपं निर्माण झालेली आहेत. सगळ्यात पहिलं रूप म्हणजे अवतार भगवंताचा कुठला आहे? सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन नावाचे ऋषी, हे 4 ऋषी हा भगवंताचा पहिला अवतार आहे. जसं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न एकाच भगवंताचे 4 अवतार, तसंच सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार नावाचे 4 ऋषी भगवंताचे पहिला अवतार. यापैकी सनातन नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी आपला धर्म प्रगट केलाय, सनातन धर्म. म्हणून या सबंध पृथ्वीवर निरनिराळे धर्म नाहीत, सगळे धर्म एकच आहेत, ते आहेत सनातन धर्म. हा एकच धर्म आहे. कोणी कुठचाही धर्म फॉलो करू दे, त्याचं मूळ सनातन धर्मच आहे. आपल्या हिंदू धर्माने विशेष सनातन धर्माचं एक्सेप्टन्स केलेलं आहे. जास्त आपला हिंदू धर्म जास्तीत जास्त सनातन धर्म पाळतोय. म्हणून आपली संस्कृती कुठली आहे? सनातन संस्कृती. हिंदू, वैदिक, सनातन संस्कृती ही आपली खरी संस्कृती आहे. धर्म नाही म्हटला, की संस्कृती म्हटली. हिंदू ही संस्कृती आहे, मुसलमान ही संस्कृती आहे, इस्लाम धर्म नाही आहे तो. ख्रिश्चॅनिटी संस्कृती आहे, धर्म एकच आहे, सनातन. बस सनातन धर्म हा एकच धर्म आहे. ठीक आहे ना पंडितजी? सनातन धर्म एकच धर्म आहे. आणि या सनातन धर्माच्या छत्रछायेखाली अनेक संस्कृती आहेत. मग हिंदू आपली संस्कृती आली कुठून? सिंधू नदीच्या काठावरून हिंदू संस्कृती आहे. पण संबंध जगामध्ये एकच धर्म आहे आणि तो आहे सनातन, आणि सगळे त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आपली संस्कृती कुठली म्हटली मी? हिंदू, वैदिक, सनातन संस्कृती. लक्षात ठेवा. सनातन संस्कृती जे सांगेल त्याप्रमाणेच आपण गेलो, धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. नेहमी लक्षात ठेवा. या आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. म्हणून पहिला अवतार कुठला? सनक, सनंदन, सनतकुमार, सनातन नावाचे ऋषी हा भगवंताचा पहिला अवतार. भगवंताचा दुसरा अवतार वराह अवतार आहे. क्रमवारी थोडीशी वेगळी आहे, याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन. दुसरा अवतार वराह अवतार आहे. तिसरा अवतार नारद महामुनी हा भगवंताचा तिसरा अवतार आहे. भगवंताचा चौथा अवतार नर आणि नारायण ऋषी बद्रिका आश्रमामध्ये आजही तप करत बसलेले आहेत. म्हणून भागवत करण्याचं तेही एक ठिकाण आहे बद्रिका आश्रम. तिथे भागवत केले की ते ऋषी असतातच. अच्छा, हेच नर आणि नारायण ऋषी द्वापर युगामध्ये ते श्रीहरींपासूनच प्रगट झालेले ना. हेच नर आणि नारायण ऋषी द्वापर युगामध्ये नर अर्जुन म्हणून आले आणि नारायण ऋषी श्रीकृष्ण म्हणून आलेले आहेत. नर आणि नारायण चौथा अवतार. भगवंताचा पाचवा अवतार कपिल महामुनी आहेत. सांख्यशास्त्र ज्यांनी प्रगट केलं आणि सगर राजाच्या 100 पुत्रांना ज्यांनी भस्म केलं एका दृष्टिक्षेपात. यार ऋषी पॉवरफुल होते आमचे. त्यांना वाटलं ना की पाऊस पडावा, असं नुसतं मनात जरी आलं तरी काळे ढग जमून धाडकन पाऊस पडत असे. आता ऋषीच नाही, वारा सुद्धा सुटत नाही हो. तपश्चर्या होती, तप होतं. पाचवे अवतार कपिल महामुनी. सहावे अवतार भगवंताचे कोण आहेत? दत्तात्रेय भगवान. आणि दत्तात्रेयांचे पुढचे अवतार तुम्हाला सगळे माहिती आहेत. स्वामी समर्थ, अक्कलकोट. म्हणून दत्तात्रेय भगवान हे भगवंताचा कितवा अवतार आहे? 6वा अवतार आहे. भगवंताचा 7वा अवतार यज्ञ. यज्ञ पुरुष म्हणजे यज्ञ करताना जे प्रसन्न होऊन प्रगट होतात ना, ते यज्ञ पुरुष हे भगवंताचे 7वे अवतार आहे. त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे? दक्षिणा. 7वे अवतार यज्ञ. 8वे अवतार ऋषभदेव.
जबरदस्त पॉवरफुल. त्यांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. जैन धर्म त्यांनी उदयाला आणला, निर्माण केला जैन धर्म. 8वे ऋषभदेव. 9वे अवतार पृथ्वीवरचा पहिला शेतकरी पृथ्वीराजा. या पृथ्वीराजाच्या नावावरून या अवनीला पृथ्वी नाव पडलं. नाही याचं नाव आधी अवनी होतं. अवनी म्हणजे काय? अन्न वस्त्र निवारा. अवनी हे अन्न वस्त्र निवारा ज्या ठिकाणी लागतो ती पृथ्वी म्हणजे अवनी. त्या अवनीचं पुढे या पृथ्वीराजामुळे पृथ्वी असं नाव पडलंय. 9वा अवतार. 10वा अवतार मत्स्य अवतार, जो आपल्याकडे पहिला म्हणतात तो इथं 10वा आहे. का फरक आहे? मन्वंतराचा फरक आहे. मन्वंतराचा फरक आहे. स्वयंभू मन्वंतर म्हणजे काल, मला मी सांगितलं मन्वंतर म्हणजे कालावधी. स्वयंभू मन्वंतर ज्या वेळेला चाललेलं होतं तोपर्यंत 9 अवतार झालेले होते पृथ्वीराजापर्यंत. आणि जेव्हा स्वयंभू मन्वंतर संपलं त्यानंतर वैवस्वत मन्वंतर सुरू झालं, जे आता सुरू आहे. ते मन्वंतर सुरू झाल्यानंतर पहिला अवतार मत्स्य म्हणजे आधीच्या मन्वंतराप्रमाणे कितवा? 10वा अवतार. कळलं फरक का पडला? 10वा अवतार मत्स्य. 11वे कूर्म. आता या सगळ्या कथा आजच येणार आहे, धड जायचं आपल्याला एक्सप्रेस. 12वे धन्वंतरी. 13वा अवतार मोहिनी. 14वे नरसिंह. 15वे वामन. 16वे परशुराम. 17वे व्यास महर्षी. 18वे राम. 19वे बलराम. 20वे भगवान श्रीकृष्ण. 21वे भगवान बुद्ध. 22वा आता येणार आहे कलियुगाच्या शेवटी कल्की. आणि 23 आणि 24 हंस अवतार आणि हयग्रीव अवतार. हंस अवतारामध्ये सर्व देवांना हंस रूपामधून जे ज्ञान सांगितलं वेदांचं ते हंस अवतार. आणि हयग्रीव म्हणजे त्या रूपातून जे वेद प्रगट केले तो हयग्रीव अवतार. असे 24 अवतार भागवताप्रमाणे आहेत. लक्षात आलं इथपर्यंत? पुढे काल मी तुम्हाला सांगितलं की स्वयंभू मनु आणि शतरूपा यांना 5 संतती झाले. 2 मुलं 3 मुली. प्रियव्रत उत्तानपाद नावाची मुलं आणि आकुती देवहूती प्रसूती या 3 मुली. आकुती रुची नावाच्या प्रजापतीला दिली, देवहूती कर्दम ऋषींना दिली आणि प्रसूती दक्षाला देण्यात आली. प्रियव्रताच्या वंशामध्ये पुढे ऋषभदेव आले आणि उत्तानपादामध्ये ध्रुवपाद वंशामध्ये. ठीक आहे. आता आपण थोडं प्रसूती जी आहे तिकडे जाऊ. दक्ष आणि प्रसूती यांचा विवाह होऊन त्यांना असं म्हणतात 60,000 मुलं आणि 40,000 मुली झाल्या. मी म्हणणार ना, या 5 लोकांनीच एवढा संसार वाढवला की अख्खी पृथ्वी भरली. ब्रह्मदेवाला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे. आता या 40,000 मुलींपैकी सगळ्यात धाकटी जी मुलगी होती शेंडेफळ. शेंडेफळ नेहमी लाडका असतं बघा, काही करू देते, त्यांचा विचार जास्ती असतो. तो मुलगा असेल तर मुलगी असतो. सगळ्यात धाकटी कोण होतं? सती माता, जी देवादिदेव महादेवांची पत्नी होती, शक्ती होती, आदिशक्ती होती सती माता. त्या सतीची थोरली बहीण दिती आणि दितीची थोरली बहीण अदिती. बाकीच्यांचा आता विचार नको, आपण या तिघांचा विचार करू. त्या तिघांपैकी सुद्धा आता 2घांचा विचार आपल्याला करायचा आहे, दिती आणि अदिती. दिती ही राक्षसांची आई झाली आणि अदिती ही देवांची आई झाली. कारण दिती आदितीपासून ओळीनी 7 जण कश्यप ऋषींबरोबर त्यांचा विवाह झालेला होता, 7 जणींचा. त्यामुळे कश्यप ऋषींची सगळ्यात धाकटी पत्नी, त्यावेळेला धाकटी पत्नी पण असायची, नुसती मुलगी नव्हे. असं ऋषी होते, ते संकल्प होता आहे का जागा बसायला, या ना असेल जागा तर बसायला. सगळ्यात धाकटी पत्नी कोण होती? दिती. आणि त्या दितीपेक्षा मोठी पत्नी कश्यप ऋषींची कोण होती? अदिती. दितीच्या पोटी राक्षस आणि आदितीच्या पोटी देव. हे थोडंसं तत्वज्ञान समजून घ्या. दितीच्या पोटी राक्षस आणि आदितीच्या पोटी देव. आम्ही त्यांना बसू दे. सगळ्यांनी इकडे एकाग्रतेने लक्ष द्या. सरका पुढे, सरका जागा सोडूच नका मध्ये, कारण अजून बाकीचे आले तर त्यांना बसायला होईल. पहिल्या रांगेत नाही असू देत, बाकीचे सगळे.
सरक सरक सरक, तू बस, तुम्ही सरका. ते पर्स बीस सगळे असे मांडीवर ठेवा, नाही तर बाजूला ठेवा, पण जागा नका सगळे पॅक करा सगळे, तर मागून यायचे बरेच लोक. संसारात पटकन असो. हा, दितीच्या पोटी राक्षस आणि आदितीच्या पोटी देव. का? दिती म्हणजे द्वैत, मी आणि तू हे दोन पण आहे या ठिकाणी. दिती म्हणजे द्वैत. द्वैताच्या पोटी वादच असतात, पती पत्नी दोन. जर पती पत्नी एकच आहेत असं वाटायला लागलं तर वाद होतील का? म्हणजे वाद कुठे आहेत नेहमी लक्षात घ्या, द्वैतात आहे. मी तू मी तू मी तू, याच्यात तू तू नाही, बरोबर की नाही? म्हणून द्वैत. द्वैत म्हणजे दिती. दितीच्या पोटी राक्षस म्हणजे द्वैताच्या पोटी राक्षस आहे. जोपर्यंत तुम्ही द्वैतामध्ये आहात तोपर्यंत काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहणारच आहे. मग सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे? आदिती व्हा. म्हणजे काय? अद्वैत व्हायला पाहिजे, की सगळं एकच आहे, तो परमात्मा मी आम्ही एकच. एक पण आला की सगळे प्रश्न सुटले, आणखी त्याला काही करायला नको आहे. लक्षात आलं तुमच्या? म्हणून दितीच्या पोटी राक्षस आणि आदितीच्या पोटी देव. तिथे शांती आहे. देव म्हणजे शांती, प्रेम, आनंद. लक्षात आलं? म्हणून आदितीच्या पोटी देव. अशा या 7 पत्न्यांचा नुकताच विवाह कश्यप ऋषींबरोबर झाला होता आणि दितीने कश्यप ऋषींजवळ इच्छा प्रगट केली शरीर सुखाची आणि सांगितलं की मला तुमच्यापासून तुमच्यासारखाच तेजस्वी असा पुत्र पाहिजे आहे. ही इच्छा प्रगट केली. तुमच्यासारखा पुत्र पाहिजे अशी इच्छा प्रगट केली. तेव्हा कश्यप ऋषी काय म्हणाले की आत्ता संध्याकाळची वेळ आहे. ऐका हा, आता संध्याकाळची वेळ आहे. तुझे दीर देवादिदेव महादेव. आता हे दीर कसे? कारण कश्यप ऋषी सुद्धा ब्रह्मदेवापासून निर्माण झालेले आणि महादेव सुद्धा निमित्त कारण म्हणून ब्रह्मदेवापासून, म्हणून दोन्ही भाऊ. म्हणून ते काय झाले? दितीचे काय झाले? दीर झाले. म्हणून ते काय म्हणाले? तुझे दीर, ह्या संध्याकाळच्या वेळेला तुझे दीर माझे भाऊ भूतनाथ आपल्या सर्व मंडळींसह बाहेर भ्रमण करायला निघतात. म्हणून या वेळेला असं काही आपल्याला करता येणार नाही. आपण संध्याकाळची वेळ ही पवित्र ठेवली पाहिजे. लक्षात आलं? ह्या ज्या वेळा असतात ना महाराज, त्या फार महत्वाच्या असतात. याला जोड वेळ असं म्हणतात. म्हणजे सकाळ आणि दुपार याच्यामध्ये सकाळ संपून दुपार सुरुवात होते, हा जो मधला भाग असतो ना, हा इम्पॉर्टंट असतो. दुपार समजून संध्याकाळ संपून संध्याकाळ जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो मधला काळ इम्पॉर्टंट असतो आणि संध्याकाळ संपून जेव्हा रात्र होते तेव्हा तो मधला काळ महत्वाचा असतो. लक्षात आलं? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची संध्याकाळ आहे. का? दिवस संपून रात्र सुरू होणार, म्हणून जो मधला वेळ आहे त्याला म्हणायचं संध्याकाळ. हा जर आपण साधला तर आपल्या आयुष्याचं कल्याण असतं. म्हणून संध्याकाळीच पूजा पाठ, कथा, नंतर ते धूप दीप नैवेद्य हे सगळं त्याच वेळेला केलं जातं, संध्यावेळेला. कारण जीव आणि शिव याच्या मधले ती वेळ असते. तो वेळ सांगता की काम झालं. असो, ते खूप डिटेल आहे. तिला समजावून सांगितलं की तू आता आपण काही असं आता करायला नको आहे, तुझी इच्छा मी नंतर पूर्ण करेन, कारण आता भूतनाथ बाहेर निघतात. ती ऐकायला तयार होणार नाही. आत्ताच हट्ट केला. स्त्री हट्टापुढे कोणाचं काही चालत नाही, त्याप्रमाणे कश्यप ऋषींचं काही चाललं नाही. आणि सगळं झाल्यानंतर दिती एकदम भानावर आली की महाराज आपण नाही सांगत असताना सुद्धा मी आपल्याकडे हट्ट केला, आता याचं फल काय? ते म्हणाले मी तुला सांगितलं होतं ही वेळ संध्याकाळची वेळ असते आणि यावेळेला महादेव बाहेर पडतात आपल्या सगळ्या मंडळींसह, तू माझं ऐकलं नाहीस. आता तुझ्या पोटी 2 महान राक्षस जन्म घेतील. ते घाबरली. ते म्हणले मला क्षमा करा, आपण ऋषी आहात, आपल्याला अशक्य काही नाही आहे, आपण याचं काहीतरी परिमार्जन करा. ते म्हणले ते काही करता येणार नाही, त्याला तर एकच उपाय आहे. उपाय पण नाहीये, पण एक सांगून ठेवतो, तुझ्या पुत्रांचा वध प्रत्यक्ष श्री नारायणाच्या हातूनच होईल, एवढंच मी करू शकतो, एवढंच होऊ शकेल. काय करणार, मला वेळ निघून गेली होती. इकडे सनकादी सर्व मुनी त्यांना रोज भगवंताचं दर्शन घेण्याची प्रथा होती. मी त्यांना नेहमी उठून एका ठराविक वेळेवरती सतत ते भगवंताचं दर्शन करायचे, कीर्तन करायचे, कथा करायचे, गुणानुवाद करायचे आणि वैकुंठामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचे. हा त्यांचा नित्यक्रम होता.
त्याप्रमाणे सनकादिक मुनी भगवंताचं श्रीहरीचं शेषशय्येवर पहुडलेल्या भगवान श्रीहरीचं दर्शन करण्याकरता वैकुंठाच्या दरवाजाजवळ आले आणि त्या दरवाजामध्ये द्वारपाल होते. जय विजय आणि एक सुनंद नावाचा पार्षद होता. त्या जय विजयने अडवणूक केली की आत्ता तुम्ही जाऊ शकत नाही, आम्ही इथले द्वारपाल आहोत, कोणाला आत सोडायचं कोणाला नाही हे आमची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही कृपा करून आत्ता जाऊ नका. ते सनकादिक मुनी शांत होते. त्यांनी समजावून सांगितलं, अरे असं नसतं, देव आमची वाट पाहतात, देवाला संतान इतकं लाडकं कुणी नाही आहे, देव आमची वाट पाहतात, म्हणून आम्ही देवाला भेटायला आलोय, आमची अशी अडवणूक करू नको, आम्ही रोज नित्यक्रमाने येतो. नाही नाही नाही, आता तुम्हाला जाता येणार नाही, कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जाता येणार नाही. जय विजय वाद घालत होते संतांशी वाद घालू नये, नमस्कार करावा. तो सुनंद मात्र गपचूप उभा होता. गपचूप उभं राहणं पण अपराध आहे. कारण काय, तो ना जय विजयची बाजू घेत होता ना संतांची बाजू घेत होता, घ्यायला पाहिजे होती. गपचूप उभा होता. तोही द्वारपालच होता, म्हणून गप्प उभा होता. वादविवाद झाला, बराच झाला. शेवटी जय विजय पटकन म्हणाले, आमचा अधिकारामध्ये कोणाला आज सोडायचं कोणाला नाही. अभिमान, भगवंताला सगळं सहन होतं, अभिमान सहन होत नाही. सनकादिक मुनी म्हणून हसले आणि म्हणाले, अरे द्वारपाल ना तुम्ही, भगवंताचे भक्त म्हणून ही जागा मिळाली ना तुम्हाला. भगवंताचा भक्त कोण होतो, ज्याच्यामध्ये अहंकार राहत नाही, तो भगवंताचा भक्त होतो. तुमच्यामध्ये हा अहंकाराचा डाग आला कुठून? जा तो डाग धुवून या, जा आणि डाग धुवून या. 7 जन्म पृथ्वीवर जा आणि मनुष्य जन्म घ्या, आणि तो डाग धुतला तपश्चर्याने की मग पुन्हा इथे द्वारपाल म्हणून या. हा माझा शाप आहे तुम्हाला, सनकादिक मुनी म्हणाले. एवढे धीर गंभीर शांत प्रसन्न असलेले मुनी सुद्धा शाप द्यायला लागले. ही माया कोणाची? आता ते दोघं घाबरले, गप्प बसले. ते सुनंद तिथे उभा होता शांतपणे, त्याला सुद्धा शाप मिळाला की तू गप्प बसला, संतांची बाजू घ्यायला पाहिजेस, तू सत्य काय तुला माहिती आहे, तरी सुद्धा तू चुपचाप उभा राहिलास ना, म्हणून या बाकीच्यांना तरी 7 जन्म आहेत, तुला 1 जन्म घ्यावा लागेल. पण घ्यावा लागेल, कुठलाही घेतो, 1 जन्म घ्यावा लागेल तुला. त्यांना राक्षस जन्म मिळतील किंवा आणखी काही, तुला मात्र भक्ताचा जन्म मिळेल. ते हातापाय पडू लागले जय विजय की असं करू नका, काहीतरी आमची सोय करा, काहीतरी आमची सोय करा. तेवढ्यात म्हणे वैकुंठातून सुदर्शन चक्र धारण करून, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले, पिवळं पितांबर नेसलेले, नीलवर्ण श्यामवर्ण भगवान श्रीहरी बाहेर धावत आले. हे काय झालं, काय झालं? अरे अरे अरे, शाप मिळाला. एकदम नमस्कार केला भगवान श्रीहरींनी. कुणाला? सनकादिक मुनींना. आणि काय म्हणाले, संतांचं चरणरज मी धारण करतो म्हणाले. आपली आज्ञा शिरसावंद्य आहे, आता यांना शिक्षा भोगावी लागणार हे खरं आहे, पण कृपा करा, हे सुद्धा माझे तितकेच मोठे भक्त आहेत. आपण यांना शाप दिला खरा, पण आता याचा काहीतरी उपाय सांगा. सनकादिक मुनी म्हणाले, भगवंता अरे किती नाटकी आहेस तू. बरोबर कृष्ण, अरे किती नाटकी आहेस तू. रामाने थोडंसं ते केलं, जास्त दाखवलं नाही. रामामध्ये पण होते ते गुण, याच्यातला भाग नाही, पण कृष्णामध्ये जास्ती होते. पुरेपूर भरलेला होता कृष्ण त्या सगळ्या गडबडीने, नाटकांनी. अरे म्हणून किती नाटकं करतोस, आम्हाला शाप द्यायची प्रेरणा तूच केलीस, यांना आम्हाला आत न पाठवण्याची प्रेरणा तूच केलीस, सगळे खेळ तूच खेळतो, आणि वर शाप बीप सगळं देऊन झाले की धावतून विनवणी करतो. हे काय म्हणाले? तेव्हा भगवान हसले. हसतो तेव्हा माणूस, आरोप पटतो तेव्हा. त्याला पटलं, भगवंताला पटलं, केलं, आपण समजलं याला, ओळखलं यांनी. पण म्हणजे आता काहीतरी तर करा. म्हणजे आता तुम्हीच प्रेरणा द्या, काय ते सगळं तुम्हीच घडवलं ना, मग आता प्रेरणा द्या. भगवंतांनी प्रेरणा केली. आणि सनकादिक मुनी त्या दोघं जय आणि विजय यांना म्हणाले, तुम्हाला एक संधी आहे, एक तर 7 जन्म भगवंताचे मित्र व्हा पृथ्वीवर जन्म घेऊन, आणि 7 जन्म झाल्यावरती वैकुंठाला परत या. नाही तर 3 जन्म घ्या, भगवंताचे शत्रू व्हा, आणि मग परत या वैकुंठाला. आता काय करायचं होतं तुम्ही बघा. त्याने आपापसात बाहेर बाजूला जाऊन चर्चा केली की 7 जन्म भगवंतापासून लांब राहायचं म्हणजे फारच उशीर होईल आपल्याला भगवंताजवळ यायला, भगवंताची सेवा कशी घडणार आपल्याकडून. त्यामुळे 7 जन्म मित्र होण्यापेक्षा 3 जन्म भगवंताचं शत्रुत्व पत्करलं, 3 जन्मात पटकन येऊ तरी आपण परत. म्हणून ते दोघं त्यांचं डिसिजन झाला, निर्णय झाला त्यांचा. आणि ते भगवंताला काय म्हणाले, त्या सनकादिक म्हणून आमचा निर्णय झाला, आम्ही राक्षसाचं रूप घेतो म्हणाले. आम्ही राक्षस होतो, 3 जन्म दैत्य होतो, आणि 3 जन्मानंतर आम्ही वैकुंठाला परत येतो. फक्त म्हणाले, प्रभू एक अट आहे. काय अट आहे?
की आमचा राक्षस अवतार झाल्यानंतर आमचा वध हा तुमच्याच हातून व्हायला पाहिजे प्रत्येक जन्मात. भगवान म्हणाले तथास्तु तथास्तु, चालेल म्हणाले. आणि त्याबरोबर ह्यांना 3 जन्म आणि यांना 1 जन्म मिळाला होता सुनंदाला, नाही का. म्हणून बघा, हे जय आणि विजय यांचा पहिला जर अवतार कुठला झाला असेल, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. कोणी मारलं यांना? वराह अवतार आणि नरसिंह अवतार. दुसरा अवतार रावण आणि कुंभकर्ण. आणि सुनंद त्यावेळेला विभीषण झालेले आहेत भक्त. 1च जन्म. कोण आला त्यांचा उद्धार करता? मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र. आणि तिसरा अवतार शिशुपाल आणि दंतवक्र कन्हैया, नाही का. बरं, राजसूय यज्ञातच पळवलं त्याला. असे 3 जन्म घेतल्यानंतर पुन्हा वैकुंठाला भगवंताच्या सेवेला हजर झाले. आणि तसा शाप मिळाल्याबरोबर तिथून ते पदच्युत झाले, खाली आले, एकदम खाली पडले पृथ्वीवर. आणि कुठे त्यांचा प्रवेश झाला असेल तर ते दितीच्या गर्भात प्रवेश झाला. कारण तिला सांगितलं होतं तुझ्या पोटी 2 महान राक्षस जन्म घेतील. जय आणि विजय तिच्या गर्भात प्रवेश केला त्यांनी. आणि गर्भात प्रवेश केल्याबरोबर सगळ्या पृथ्वीवरती अंधार पडला. कोल्हे कुत्रे ओरडू लागले, भुंकू लागले, रडू लागले. सगळं विचित्र अपशकुन सगळीकडे व्हायला लागले. तिला कळलं जो शाप आपल्याला मिळाला राक्षसांचा ती आलेले आहे. म्हणून तिने ह्या राक्षसांपासून माझ्या इतर मुलांना त्रास होईल. म्हणजे इतर मुलं कोण? आदितीची मुलं, देव, नाही का. सख्ख्या मावश्या त्या मुलांच्या, राक्षसांच्या आणि देवांच्या. सख्खी मावस भाऊ असं म्हणू, आणि सावत्र भाऊ पण म्हणू शकतो आपण. दोन्ही नाती आहे. ते काय म्हटले? माझ्या इतर मुलांना त्रास होईल म्हणून दितीने 100 वर्ष गर्भ अडवून धरले. काय त्यावेळेची ताकद असेल, कल्पना करा आपण. तपश्चर्या होती, या सामान्य नव्हत्या. आता आपण एक अणुबॉम्ब तयार करायचा म्हटला तर किती वर्ष लागतात आणि खटपट लागते. ह्या दितीनी 50,000 अणुबॉम्ब त्यावेळेला तयार केलेले होते. आणि आदितीने 50,000 अणुबॉम्ब त्यावेळेला तयार केलेले होते. अशा या दिव्य कन्या होत्या, सामान्य नाही. 100 वर्ष गर्भ अडवून ठेवला आणि त्यामुळे स्वर्ग जळू लागला. कारण हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. मग स्वर्ग जळायला लागल्यावर पहिली भीती कोणाला आहे? आयती खुर्ची ज्याला मिळते त्याला. ते कोण आहेत? इंद्र महाराज. इंद्र महाराज लगेच ब्रह्मदेवाकडे आले आणि म्हटले, अहो स्वर्ग जळतोय, काहीतरी बघा. ब्रह्मदेव चटकन खाली गेले आणि दितीला म्हणाले, बाळ गर्भ मोकळा कर. नाही म्हटले, माझ्या इतर मुलांना त्रास होईल, काळजी करू नकोस म्हणाले. ती व्यवस्था आधीच झाली, भगवंताच्या हातूनच त्यांचा मृत्यू होणार आहे, तू गर्भ मोकळा कर. आणि तिने गर्भ मोकळा केला आणि 2 दिव्य राक्षस प्रगट झाले आणि मोठ्याने अक्रार विकरारप्रमाणे हसू लागले. आणि वाढता 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 एकदम आभाळाला टेकले. ते दोन्ही राक्षस म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप दोन्ही प्रगट झाले. आणि अल्पावधीतच सगळं गाजवून टाकली पृथ्वी. सगळ्यांना जिंकून घेतलं, नको नको सगळं करून टाकलं. सगळीकडे अगदी त्रास त्रास त्रास, सगळ्यांना त्रास झाला. हा हिरण्याक्ष इतका बलवान होता की एखाद्याला ताकद असेल ना तर ती आजमावल्याशिवाय त्याला मजा नाही येत, नाही का. आता माझ्याकडे गाण्याची कला आहे समजा, मला कोणी गायलाच दिलं नाही तर असं असं होतं ना. म्हणून ज्याच्या घरी मी जातो तिथे मी गात सोडतो. एक गाणं म्हणून, एक भजन म्हणून, एक अमकं म्हणून. त्याची इच्छा आहे नाही आहे ते बाजूलाच राहिलं, पण आपण गातो. कारण कला आहे ना आतमध्ये, ती कुठेतरी प्रगट व्हावी लागते. कला प्रगट झाल्याशिवाय होत नाही, राहता येत नाही, फार आवरून धरावं लागतं. त्याप्रमाणे ह्याच्याकडे इतकं बल होतं की ह्याला ते वापरायचं होतं. पण ह्याच्या मानाने बाकीचे सगळे असेच होते लेचेपेचे. एका मिनिटात जिंकलं त्यांनी सगळ्यांना. आता म्हटलं आता काय, आता कोणाला जिंकू, माझी ताकद कोणावर दाखवू. म्हणून तो हिमालय पर्वताकडे गेला आणि म्हटलं की माझ्याशी युद्ध कर. तो म्हणला, अरे जेव्हापासून पार्वतीचा जन्म झालाय तेव्हापासून मी संत झालोय म्हणा, आता मी काही युद्धविद्ध करत नाही. पूर्वी आला असता तर ठीक होतं. मेरू पर्वताकडे गेला. मेरू पर्वताने सांगितलं, माझं काही काम नाही बाबा, तू बलाढ्यस, मी काही तुला हरवू शकत नाही. मग म्हणले, कोण आहे या सृष्टीवरती युद्ध करणारं, त्याला घेऊन येस समोर. म्हणले ब्रह्मदेवाला जा, त्यांनी सगळ्यांना निर्माण केले, त्यांना माहिती असेल तुझ्यापेक्षा बलवान कोण आहे, तेच सांगू शकतील. तो लगेच बाहू ठोकत ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, माझ्याशी युद्ध करा पितामह. अरे म्हटले, माझ्या हातात माळ आहे बाबा, मी कोणाशी युद्ध नाही करत. कळलं ना. माझ्या हातात माळ आहे म्हटले, मी जप करतो नारायणाचा, मी युद्धविद्ध करत नाही. हा, माझ्याकडे सृष्टी निर्माण करण्याचं काम आहे ते मी केली. मग म्हणले, तुमच्या सृष्टीत असा कोण आहे
की जो माझ्यापेक्षा बलशाली आहे. म्हणाले माझ्या सृष्टीत असा कोणी नाहीये. माझ्या सृष्टीच्या बाहेर मात्र एक आहे जो तुला सहज हरवू शकेल. तुझं बळ काहीच नाहीये, किंबहुना तुझं जे बळ आहे ना ते त्याच्या बळामुळे आहे. वाक्य लक्षात ठेवा, तुझं जे बळ आहे ते त्याच्या आधाराने आहे. आश्रय 9वं तत्व लक्षात आलं, त्याच्या आधारामुळे तुझं बळ आहे. तसं आपलं हे जे नामस्मरण भजन चाललंय ना, 15,000 20,000 25,000, इथे कुठेतरी सत्पुरुष आहेत आजूबाजूला गुप्त रूपाने, त्यांचा जप चाललाय ना, त्यांच्या आधारावर आपला जप चाललाय. सत्य. ज्या दिवशी ते आजूबाजूला जातील एक माळ ओढता येत नाही महाराज, आपल्याला कंटाळा येतो, आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. जास्ती जप व्हायला लागला की समजा आजूबाजूला सत्पुरुष आहे कोणीतरी. कारण हे संत सारखे आपल्याला बघायला येतात, कारण तुम्ही नामस्मरण करताना म्हणून लांबून लांबून हे सगळे संत तुम्हाला बघायला येतात की कसं माझं बाळ आहे, किती छान जप करतोय. त्यांना फार आनंद होत असतो. आणि मग तुम्ही जर 10% करत असलात ना, ते स्वतःचे 90% बघतात त्याच्यात आणि तुम्हाला आनंद देतात. त्यांच्या जपामुळे आलेला आनंद येतो, आपल्यामुळे नाही आहे. आपण म्हणतो 150 झाला, 200 झाला, त्यांच्यामुळे झाला तो, तुमच्यामुळे नाही, तो त्यांच्यामुळे झालेला आहे. समजलं, संतांची ताकद असते. जसं त्यांनी सांगितलं की तुझं सुद्धा बळ जे आहे ना ते त्यांच्या बळावर आधारित आहे. म्हणजे असा कोण आहे, म्हणाले एकच आहे, सगळ्या सृष्टीचं कारण भगवान श्रीमन नारायण श्रीहरी. श्रीहरी कुठे भेटेल म्हणाले, म्हणजे आम्हालाच भेटला नाही अजून, तुला कुठून भेटणार, म्हणून तू जप करतोय म्हणाले. नाही ते काय मला माहिती नाही म्हणाले, मला युद्ध करायचंय. तो गेला सरळ, ते ब्रह्मदेवाला नमस्कार पण केला, असं करून निघून गेला. तो जोर कोणावर काढणार, समुद्राच्या लाटांवरती आपटू लागला गदा जोरात. समुद्र बाहेरला, अरे बाबा नको असं मस्ती करू बाबा, कुठे इथे लाटा आपटतोस म्हणाले, लाटांवर गदा आपटतोस, त्रास होतोय म्हणाले. म्हणजे तू युद्ध कर, मी नाही करत म्हणले युद्ध वगैरे, मला काही जमायचं नाही ते. मग म्हणले कोण आहे, तो भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं श्रीहरी. कुठे भेटेल श्रीहरी, ते म्हणाले श्रीहरी असे मिळत नाही, ते निर्गुण निराकार अचल दृढ स्थिर असा तो परमात्मा आहे, तो तुझ्या आत आहे. हे तत्वज्ञान मला सांगायचं नाही. कोण म्हणलं, राक्षस. काय कळलं, हा तत्वज्ञान ऐकवायचं नाही, तुमची फिलॉसॉफी ठेवा तुमच्याकडेच. म्हणजे तुम्ही तत्वज्ञान सांगितलं तरी मी अद्वैतात जाणार नाही, मी द्वैतातच मला मज्जा आहे, कळलं, असं राक्षसच म्हणतात. तो म्हणलं ते तत्वज्ञान मला सांगू नका, तो हरी कुठे भेटेल ते सांगा. समुद्राला ज्या लक्षात आलं याला अक्कल नाही आणि अशा लोकांना ठोकलाच पाहिजे. मग ते काय म्हणाले, आता ते निमित्त झाले नाही ना, ते म्हणाले हे बघ, हरीला प्राप्त करायचा, समोर आणायचा एकच उपाय आहे, संतांची भेट. संताचे चरण धरले किंवा संतांना भेटलास की हरी नक्की येणार. कोण आहे म्हणलं इथे संत, नारद मुनी आहेत ना म्हणले. नारद मुनी वरच आहे, मला झालं का म्हणाले, माझं काम केलं का म्हणाले तुम्ही इकडे समुद्राला म्हणाले नारायण नारायण. नारद मुनींना सांगितल्याबरोबर समुद्र निघून गेले. नारद मुनी तिथे आले. नारद मुनी असे मस्त होते ना, राक्षसांकडे देवाकडे सारखंच येणं जाणं होतं त्यांचं. होते देवांच्या बाजूनी, दाखवायचे राक्षसांच्या बाजूनी, बरं नेहमी असंच असायचं. तरी म्हणून दोन्हीकडे त्यांचा आदर सत्कार व्हायचा. नामजापक होते, नामधारक कुठेही जाऊ शकतो, तिथे सुरक्षितच राहतो नामधारक असू दे. ते काय म्हणाले, आल्याबरोबर ते म्हणले अरे वा आलात काय म्हणाले. नारद मुनी तुम्हाला शोधत येत होतो म्हणाले, युद्ध करा. अरे मी युद्ध हे बघितलंच ना, वीणा आहे माझ्या हातात, नारायण नारायण, मी फक्त जप करतो, भगवंताची प्रतीक्षा करतो. म्हणले मग आम्हाला हरी दाखव, मला हरी दाखवतो, देवतांचा मित्र आणि आमच्या असुरांचा शत्रू हरी दाखव मला. म्हणले अजून मलाही जर दिसला असता तर मी अशी वीणा घेऊन फिरलो असतो का म्हणाले. नारायण नारायण करू, एक काही सांगू नको, उपाय सांग. नारद मुनींच्या मनामध्ये आलं ह्याचा काटा काढलाच पाहिजे, नाही हा आणि उपद्रव करी. एक उपाय आहे म्हणाले दानवराज. अहो तुमच्यासारखा बलशाली दुसरा खरंच कोणी नाही पाहिला मी आतापर्यंत. फुगला, जरासं कौतुक केलं की दानव फुगतात, त्याला म्हणतात झाडावर चढणे. फुगला तो. आणि काय सांगितलं, सोपं आहे म्हणाले. त्या हरीला, त्या हरिप्रिया कोण आहे, हरीची पत्नी कोण आहे, पृथ्वी. तिच्यासाठी तो वारंवार अवतार घेतो ना, बुडबुड टाक समुद्रात पृथ्वी, आल्याशिवाय राहणार नाही. मरणाचा मार्ग दाखवला, पण दानवाला कळलं नाही. त्याने असं सांगितलं की जसं तुझं काम करून देतो, पण मृत्यू सरळ सरळ मृत्यूचा मार्ग दाखवला. तो लागला पृथ्वीच्या मागे, पृथ्वी पळतीये 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 ओरडतीये, लागला मागे आणि धरलं पृथ्वीला आणि समुद्रात, प्रलय काळाच्या समुद्रामध्ये बुडवून टाकलं. पृथ्वी रसा तळाला गेली.
त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. इथे चटकन निरोप द्यायला गेले वैकुंठात की मी असं सांगून बसलोय, आता बघा. नाही का, नारदांसारखं असावं, भगवंताच्या समोर जाऊन म्हणावं मी उद्योग केलेले आहेत, आता बाकी तुम्ही दिसता. ही भक्ती आहे. जाऊन सांग लक्ष्मी माता समोर तिथे. अरे काय झालं नारद मुनी? अहो म्हणले मी अशी गडबड केली, मला भगवंताला निरोप सांगितला पाहिजे, नंतर पृथ्वी मातेचं गडबड होईल म्हणाले सगळी. म्हणून आज जाऊन भगवंताला नमस्कार करतात, डोळे उघडतात, ते घाबरले पटकन मागे झाले. कारण शेषशय्येवरती वराह भगवान प्रगट झालेले होते. बोलो वराह भगवान की. दाढा एकदम सोनेरी 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 केस, उंच दिग्पाड, पितांबर नेसलेले, वत्स चिन्ह, वनमाला गळ्यामध्ये, कुंडल होती झगमगती, आणि अशा दाढा होत्या. सुंदर दिसायला, सुंदर होते सुंदर होते दिसायला. पण तेवढाच क्रोध, अकराळ विक्राळ आणि क्रोध करत करत ओरडत होते. नारद मुनी घाबरले. लक्ष्मी माता हसल्या. नारद मुनी घाबरताय काय? भगवान आहेत. अरे हो म्हणले, हे कुठलं रूप म्हणले? तुम्हाला तर माहितीये, ज्या ज्या वेळेला जसे जसं गरज असते त्या त्याप्रमाणे भगवान रूप धारण करतात. घाबरता काय? नमस्कार करा. नमस्कार केल्याबरोबर एकदम आरडाओरडा करत, गर्जना करत करत भगवान खाली उतरायला लागले. आणि तिथेच तो हा उभा होता, हिरण्याक्ष. तो म्हणाला, कोण आहेस तू? तेव्हा त्यांनी वराह असं बघितलं. वराह भगवंताने, हा तूच आहेस तो हरी, मला माहितीये कुठली कुठली रूप धारण करतो. म्हणाले, वराह देवतांचा मित्र ना तू, हे कुठलं रूप धारण केलं? चाल माझ्याशी युद्ध कर, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध कर. भगवंतांनी लक्षात दिलं, मूर्ख बडबड करतो. सरळ आधी काय बघा, बोलण्यात गुंतले नाही, नाही तर काम महत्वाचं राहिलं असतं. शिका, कळलं ना? भांडण असू देत, नाही तर प्रेमाचं बोलणं असू देत, दोन्ही गोष्टी अडचणी आहेत. जर तुमचं आधीचं बाकीचं काम राहिलं असेल तर ते आधी करून घ्या. आपण स्वयंपाक करतो, यजमान लवकर घरी आलेले असतात, त्यांना पटकन जेवायला मिळावं म्हणून आपण स्वयंपाकाला लागतो खरे, पण ते इतके प्रेमाने बोलत असतात ना आपल्याशी, आपण त्याच्यात गुंतून जातो. स्वयंपाक बाजूला, आणि उशीर झाला की अर्ध्या तासांचं प्रेम रागात रूपांतर होतं. अजून जेवण झालं नाही, अहो तुम्हीच गप्पा मारत बसले, तुला समजत नव्हतं? कळलं तुम्हाला? सावधान. हातातलं काम टाकून बाकी गोष्टी, कौतुक असू दे, भांडण असू, नंतर बोलायचं असं सांगून आपण आधी आपलं काम करून घ्यायला पाहिजे. भगवंत त्याच्याशी बोलण्यात गुंतले नाही. भगवंत सरळ रसातळाला गेले, समुद्रामध्ये. दाढेवरती पृथ्वी धरली आणि भगवान समुद्रातून पृथ्वी मातेला घेऊन बाहेर आले. सर्व देव जमलेले होते. सर्व देवांनी वराह भगवान की जय म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. आणि दाढेवरून त्यांनी पृथ्वी उचलली आणि योग्य स्थानावरती फिक्स केली, ठेवून दिली. तिच्या जागेवरती पृथ्वीला ठेवून पृथ्वीची सुरक्षा झाली. आता गदा घेतली आणि या राक्षसाकडे वळले आणि दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. आता भगवान आहेत, ते भक्ताचे लाड पुरवणार आहेत, त्यामुळे त्याला युद्धाची इच्छा होती ना. पहिल्याच फटक्यात मारला असतं तर त्याची इच्छा अपूर्ण राहिली असती. म्हणून भगवंत आधी सगळ्या इच्छा पुरवतात. तुम्ही भक्तीला लागलात, तुम्ही भले तोंडाने मुक्ती मागत असाल, पण आतमधून तुम्हाला बंधनच पाहिजे असतं. पैसा, बंगला, गाडी सगळं बघायचं असतं तुम्हाला. म्हणून ते तुम्हाला हळूहळू खेळवतात, सगळं देतात तुम्हाला. पैसा देणार, गाडी देणार, बंगला देणार, कुटुंब सुख देणार, पत्नी सुख देणार, पती सुख देणार, चांगलं मस्त मस्त करणार सगळं तुमचं. ही तुमची मोठी परीक्षा असते, ही तुमची परीक्षा आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला तृप्त झालात तुम्ही की आता परमार्थ करू, मग हळूहळू सगळं पतंग खाली उतरवणार. मग आपण आय ओय ओय करता आरडाओरडा करायला लागतो. अरे हे काय चांगलं होतं की, तेव्हा भगवंत दाखवून देतो तुला काय पाहिजे होतं. भगवगीत माझी भक्ती करतोय खोट्या नावाने. हरी आहे तो, हरण करणारा. लक्षात आलं? दुःख. तुम्ही म्हणाल पैसा गेला तर हरीची भक्तीच नको, आलं नाही. तुमचं दुःख हरण करणारा. पण दुःख कशात आहे? तुमच्या प्रपंचामध्ये. म्हणून तो प्रपंचातली आसक्ती काढतो. पैसा बिसा सगळं काढून घेतलं तुमच्याकडनं ना, नंतर तुम्ही आरडाओरडा करता खरा, पण नंतर तुम्ही भक्तांच्या संगतीत जाता, मग भागवत गोड वाटू लागतं. वा वा वा. आणि तिथे एकदा तुम्ही मस्त फिक्स झाला त्या प्रेमात भगवंताच्या, की पुन्हा सगळे तुमच्या समोर वस्तू टाकतो, पैसा, बंगला, गाडी सगळं दिलं तुम्हाला परत. पण तेव्हा तुमची आसक्ती सुटलेली असते. तुम्ही कारण असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, आम्हाला मोठी गोडी मिळाली आहे. मग तो स्वतःची भक्ती देतो. लक्षात भक्ती इतकी सोपी नाही. वृंदावनमध्ये एक साधू होते, 85 वर्षाचे साधू होते. आणि त्या साधूजवळ अनेक लोक दर्शनाला येत असत. एक बाई, मला वाटतं 34-35 वर्षाची बाई त्यांच्या दर्शनाला आली महात्मा म्हणून, आणि त्यांना नमस्कार करून ती बसली. ती रोज यायची.
आणि यांच्या साधनेला डिस्टर्ब व्हायचं, कारण हे सारखा नामस्मरण करत असायचं, यांना डिस्टर्ब व्हायचं. म्हणून ते साधू बघा, त्यांचे अनेक लोक बाजूला सेवेकरी होते सगळे, ती बाई त्यांच्याशी गप्पाच मारत बसायची. हळूच ते 85 वर्षाचे साधू काय म्हणाले, हरकत नाही म्हणाले, तुझं वय कमीच आहे आणि तुझी सेवा वगैरे बघून मला फार आनंद होतोय. आता माझी तर काही इच्छा नाही, पण तू म्हणतेस तर आपण लग्न करून घेऊ. काय म्हणले, कळलं, तू म्हणतेच आहेस तर आपण लग्न करून घेऊ. तेव्हा तिला एकदम धक्का बसला की हे काय, मी कशा करता येते. आणि तो म्हणले, बाबाजी तुम्ही हे काय म्हणताय, तुमचं वय काय, माझं काय, काय वयात ठेवलंय म्हणाले. तू इथे रोज माझ्याशी गप्पा मारते, माझी एवढी सेवा करते, मला केवढा आनंद आहे, आपण लग्न करू म्हणाले. ती बाई नमस्कार करून निघून गेली. ते बाकीचे आले, बघा ऐका, शिष्य म्हणले, बाबाजी तुम्ही काय सांगितलं तिला, काय सांगितलं, लग्न करायला सांगितलं. अहो म्हणले, ती चिडेल ना, येणार नाही उद्यापासून. दिसताव आहे मला, माझ्या साधनेमध्ये गडबड कशाला, माझं मी बसतो, तिला काही काम नाही, येते प्रपंचाच्या गोष्टी सांगत बसते, आज असं झालं आमचं झालं, तिला काही काम नाही, माझी साधना मी कशाला पडू, नाही का. त्यामुळे नाही येणार तर बरं आहे उद्यापासून. मग तिथे एक चिकित्सक शिष्य होता, तो काय म्हणला, एवढं करूनही जर ती उद्या आलीच तर तुम्ही काय कराल. ते म्हणले, काठी दिसते ना, मी काठीने तिला बडवणार, उद्या जर आली तर तिला मी काठीने बडवणार. मग नाही पळून म्हणाले, बघ नाही येणार. तरी तो परत म्हणला, एवढं बडवून सुद्धा ती जर परत आली तर मग म्हणाले, मी तिला कृष्णाचं प्रेम देणार, भक्ती देणार, मग मी तिला भक्ती देणार. कारण भक्ती धरायला ती लायक असली पाहिजे, तरच एवढं सहन करू शकते. सहनम सर्व दुःखाना अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तोच अधिकारी आहे भक्तीचा, ज्याला सहन करता येतं ना, तोच भक्तीचा अधिकारी आहे. ते काही काही साधू तर इतके कडक असतात ना, प्रपंचाचं सांगायला आले ना असं याच्यात पळूनच लावतात, ते उभंच करत नाही, ते दगडच मारतात. त्यांना आवडतच नाही, परमात्म्याशिवाय दुसरी चर्चाच आवडत नाही. मग अशा लोकांना कोणी सांभाळावं. महाराज म्हणते, या माझ्याकडे या, मी सांभाळतो. मनात म्हणतात, तुमची आतड्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आतड्या म्हणजे काय, प्रपंचाची आसक्ती. किती गोड बोलणं आहे महाराजांचं. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. करतात ते सगळं करतात, पण तुम्हाला हळूच गोडी लावून जातात नामाची, आणि त्या नामाच्या गोडी पुढे प्रपंचाची आसक्ती निघून जाते. नको वाटतं प्रपंच. किती आवड असते आपल्याला परमार्थामध्ये येण्याआधी, सुना, नातवंड, मुलं, आणि जेव्हा जप चांगला चालू होतो ना, तेव्हा नातवंड पण नकोशी होतात, जात बाजूला बसून मला जप बाजून. हे काय लक्षण आहे, हे आसक्ती निघाल्याचं लक्षण आहे. हळूहळू ही कृपा आहे, ही खरी कृपा आहे. बाकी सगळं सोडून जप करावं असं वाटणं ही कृपा आहे. समजा हरी कृपा झाली, एवढ्या वर्षाचं भगवंताच्या सेवेचं फळ मिळालं, हे त्याचं लक्षण आहे, लक्षात घ्या. म्हणून तो आसक्ती, हरी म्हणजे काय, आसक्ती, तो काढून घेतो. आणि युद्धाला सुरुवात झाली, प्रचंड तुंबळ युद्ध सुरू. त्याने खेळवायला सुरुवात केली भगवंताने. त्याला उलट सुलट गदेनी प्रहार केला त्याच्यावरती. त्याने एकदम गदा उचलली, गर 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 फिरवली आणि भगवंताच्या अंगावरती जोरात छातीवरती गदा मारली भगवंताच्या. हत्तीवर ज्याप्रमाणे फुलं फेकावी तसं झालं भगवंताला. त्यांना काय लागणार, त्याला आनंद झाला, वा मी भगवंताला गदा मारली. म्हणून त्याने पुन्हा गर 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 गदा फिरवली आणि हरीला जोरात मारलं. हरीने तिथून शरीरच नाहीच केलं, त्याची गदा हवेत फिरली शरीर. आणि मागे श्री हरी उभे राहिले, अंतर्धान पावले आणि हसू लागले, अरे इकडे इकडे, उलट सुलट कुठे बघतो, कुठे इकडे मार. असं 4-5 वेळा त्याला फिरवलं. तो थकला आणि थकून त्याने एकदा गदेचा प्रहार केला, त्याच्या हातातून गदाच निसटली आणि समोर भगवान उभे गदा घेऊन. तेव्हा भगवान काय म्हणाले, अरे काळजी करून हो, उचल ती गदा. मी असं निहत्या माणसांवर हात नाही उचलत. त्याला अपमान वाटला. त्याने लगेच गदा घेतली आणि उचलली आणि रागाने श्रीहरीवर चालून आला. भगवंतानी मुद्दाम काहीतरी आपली लीला करायची म्हणून युद्ध केलं आणि स्वतःची गदा फेकून दिली. अरे बापरे म्हटले, आता भगवंताचं नाटक. हिरण्याक्ष समोर उभे राहिले घाबरलेल्या स्थितीमध्ये. बापरे आता काय. गंमत अशी, भगवंताची माया अशी असते ना, सगळे देव पण घाबरले. आता ब्रह्मदेव पण घाबरले की भगवंताच्या हातातली गदा निसटली, आता या हिरण्याक्षाने जर हमला केला तर काय होईल, असा विचार मनात आल्यावर चतुश्लोकी भागवत विसरलं. सर्व ठिकाणी सर्व वेळी जो सदोदित ज्याचं अस्तित्व आहे तो मी आहे.
सांगितलं होतं ना, सगळ्या ठिकाणी मीच भरलेलं आहे. मला जन्म नाही, मरण नाही, मरण कसा मी? ब्रह्मदेवाने जीभ चावली. अरे बापरे, कठीण काम आहे माया. मग तो बघा कसा अभिमान असतो. तो हिरण्याक्ष काय म्हणला, तुम्हीच एक ते नियत्यांवर वार करत नाही का? आम्ही सुद्धा करत नाही म्हणाल, तुमची गदा घ्या. भगवान बरं झालं रे बाबा म्हणाले, मला एक संधी दिली. भगवंताने जाऊन पुन्हा गदा उचलली, पुन्हा तुंबळ युद्ध सुरू केलं. भरपूर वेळ युद्ध सुरू झालं. सगळ्या देवांना काळजी वाटू लागली. सगळे देव घाबरले असं वाटल्या. बरोबर भगवंतांना वाटलं आता याला मारलं पाहिजे, म्हणून भगवंताने काही केलं नाही. किती सोपं होतं बघा. त्याचा फक्त गळा झाला, हलकी थोबाडीत मारली, डोळे गर्रकन फिरले, दाढा बाहेर आल्या, रक्त ओकत तो राक्षस तिथे पडला आणि संपला. एवढंच काम होतं. एवढ्या वेळ खेळवलं. ना प्रभू श्री रामचंद्राने केवढा खेळवलंय रावणाला. 3 वेळा तर त्याला युद्धाला रणांगणात आणला आणि हाकलून दिलं. सगळं बाकीचं सैन्य बाकी तुझं ते सगळं घेऊन आली, आता नाही यायचं. तुझा अपमान करून पाठवून दिलाय, अपमान करून पाठवलंय. सगळं सैन्य संपवल्यानंतर मग त्याचा नंबर लागला आणि त्याच्यातही किती खेळवलं शेवटपर्यंत. बाण मारून 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 त्या विभीषणाला वाटलं रामाच्या हातून रावण मरेल का. पार्षद माया, काय पार्षदांवर माया चालते महाराज. तुम्ही आम्ही काय आहोत. ते आकाशात युद्ध चाललेले असताना विभीषण वर आला आणि सांगतो, प्रभू त्याच्या नाभीमध्ये ना अमृत कुंभ आहे, तो आधी ब्रह्मास्त्राने सुकवायला पाहिजे. भगवान म्हणले हो का. तेव्हा पेटली, क्षमा करून खाली गेला. इतकं खेळवलं रावणाला सुद्धा. फक्त रावणाला माहित होतं महाराज, श्रावण शेवटी म्हणला, काय खेळवताय म्हणले, मारकी म्हणले, मला माहिती मला तुझ्याच हातून मरण येणार. हा बघताय कशा झालं. पण लक्षात ठेवा म्हणाले, तुम्ही तर भगवान आहात, पण जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा माझंही नाव घेतलं जाईल म्हणाले. मी अमरच आहे म्हणाले. जेव्हा जेव्हा रामाचं नाव घेतील तेव्हा तेव्हा रावणाचं नाव होणारच आहे. तुमच्याप्रमाणे मीही अमर आहे. अहंकाराची पराकाष्ठा. कंस वगैरे सगळ्यांना लिंबू होते या रावणापुढे. एवढा रावण जबरदस्त होता, याच्या इतकं कोणी जबरदस्त झालाच नाही. प्रभू श्री रामचंद्राने पुष्कळ खेळवलंय. कृष्णाने जरा संघाला किती खेळलं. 18 आक्रमण मथुरेवर, तरी स्वस्थ. बलराम म्हणत होते, अरे मला मारू दे ना, याला याची चटणी करतो ना एका मिनिटात. मी नाही म्हणले. तो रोज नवीन नवीन राक्षस घेऊन येतोय, घरबसल्या मारायला मिळत आहे. कशाला त्याला मारतात. आपल्याला दैत्यच मारायचे आहेत ना, कुठे दैत्य शोधत फिरणार. मागल्या जर मी वनवासात फिरलो, पुष्कळ झालं. म्हणले आता बसू इथे, हा आयती आणून देतोय सगळे राक्षस, मारू इथेच बसून. काय होतं, भगवान पण खेळवायचे, फार खेळवायचे. आणि हा मारला गेला, हिरण्याक्ष मारला गेला. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि वराह भगवंताचा जय जयकार झाला. सगळ्यांनी वराह भगवंताची आरती केली आणि वराह अवतार त्या ठिकाणी संपला. तिथे पुढे देवहूती मातेचं लग्न कर्दम ऋषींशी लावण्यात आलं आणि त्यांच्यापासून त्यांना कपिल महामुनी सांख्यशास्त्र त्यांनी प्रगट केलं. त्यांचा जन्म झाला, त्यांनी सांख्यशास्त्र लिहिलं आणि ते त्यांनी वडिलांना समर्पित केलं. त्यानंतर वडील कर्दम ऋषी त्यांना आशीर्वाद देऊन जंगलात जाऊन तप करण्याकरता निघून गेले. माता देवहूतीला त्यांनी सांख्यशास्त्र नीट समजावून सांगितलं आणि ते ऐकल्यामुळे त्या माता देवहूतीचा सुद्धा उद्धार झाला आणि त्यांना मुक्ती मिळाली. आणि हे जे कर्दम ऋषी निघून गेल्यानंतर कपिल महामुनींनी हे सांख्यशास्त्र देवहूती मातेला जिथे सांगितलं त्याला मातृगया असं म्हणतात. सिद्धपूर गुजरात इथे ती कथा झालेली आहे. इथे सगळं सांख्यशास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा भागवत सांगण्याचं वेगळं फळ आहे. आपल्याला तिथेही एकदा जाऊन भागवत करायचं आहे. तुम्ही फक्त फिरायची तयारी ठेवा, सगळ्या ठिकाणी भागवत करायचे. कर्दम ऋषी निघून गेल्यानंतर कपिल महामुनींचाही या पद्धतीने त्यांनी संख्याशास्त्र प्रगट केलं आणि आपल्या मातेला सांगून मातेचा उद्धार केला. या ठिकाणी 3रा स्कंद समाप्त होतो. 4थ्या स्कंदामध्ये देवादिदेव महादेवांची कथा आलेली आहे. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सती माता, त्यांचे वडील दक्ष आणि त्यांचा विरोध होता. ते महादेव त्यांना आवडायचे नाही म्हणून त्यांनी यज्ञ जो आयोजित केला होता तिथे महादेवांना आमंत्रण केलं नाही आणि आपल्या पतीला आमंत्रण केलं नाही म्हणून चिडून जाऊन दक्ष राजाला आपल्या वडिलांना पुष्कळ बोललेली आहे सती माता. आणि नंतर म्हणाले की एवढं होऊन सुद्धा तुम्ही माझ्या पतिराजांचा मान ठेवत नाही, म्हणून तुमच्या वीर्यापासून उत्पन्न झालेलं हे शरीर मी आत्ताच्या आत्ता भस्मसात करून टाकते. म्हणून तिथेच जो योगाग्नी पेटवून त्यांनी स्वतःचं शरीर संपवलं.
हे ज्या वेळेला देवादिदेव महादेवांना कळलं त्यावेळेला त्यांनी आपली एक जटा उपटली, जमिनीवर आपटली. त्यातून वीरभद्र नावाचा एक रुद्र बाहेर आला. त्यांनी महादेवाला नमस्कार केला. जाऊन दक्षाचा यज्ञ विध्वंस केला. दक्षाचं मुंडकं कापून सोडून दिलं. देवांच्या प्रार्थनेवरून महादेव तिथे यज्ञ सभा मंडपात आले. त्यांनी त्या दक्षाचं मुंडकं जोडून दिलं. बकऱ्याचं तोंड लावलं त्याला. आणि महादेवांच्या तलवारीचा वार झाल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये महादेवांची भक्ती निर्माण झाली दक्षामध्ये. आणि तो तेव्हापासून ओम नमः शिवायचा जप करू लागला. आणि नंतर पुढे सती मातेचा जन्म हिमालय पर्वताच्या पोटी जन्म झाला आणि पार्वती असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं. आणि मग पुढे महादेव आणि पार्वतींचा विवाह झाला. आणि नंतर 2 पुत्र गणेश आणि कार्तिकेय. हा इतिहास सगळा 4थ्या स्कंदामध्ये आलाय. पुढे 4थ्या स्कंदामध्ये उत्तानपाद नावाचा राजा, जे आपण 2 मुलं पाहिले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. त्या उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 बायका, सुनीती आणि सुरुची. सुरुचीचा मुलगा उत्तम, सुनीतीचा मुलगा ध्रुव. एकदा सिंहासनावर बसलेला असताना उत्तम मांडीवर होता. ध्रुव बाळ लहान 3-4 वर्षाचे असतील, धावत आले आणि आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं म्हणून मांडीवर बसले. सुरुची त्यांची आवडती पत्नी बाजूलाच उभी होती. तिने खसकन हात काढून बाजूला केलं त्याला, ध्रुव बाळाला, आणि काय सांगितलं, वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घे आणि त्याच्यासाठी हरीची उपासना कर, हे पण सांगून द्यायला. बघा कुठून उपदेश मिळेल सांगता येत नाही. रडत रडत ध्रुव बाळ आपल्या आईकडे गेले. आई म्हणजे कोण? सुनीती. सुनीतीने सांगितलं, बाबा रे, या जगामध्ये जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते तप केल्याशिवाय प्राप्त होत नाही. तू हरीची तपश्चर्या कर, जंगलात जा आणि हरीसाठी तप कर. तपश्चर्येने तुला हा अधिकार प्राप्त होईल. त्याने मातेला वंदन केलं आणि 4 वर्षाचं ते बालक उठून जंगलात निघून गेलं आणि झाडाखाली बसून डोळे झाकले आणि प्रार्थना केली, हे श्रीहरी, तुझी उपासना कशी करायची, तुला प्राप्त कसं करून घ्यायचं मला माहिती नाही, पण मी तुझ्या प्राप्तीसाठी आणि मला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी मला तप करायचंय, त्यासाठी मी इथे बसलोय, माझी इच्छा पूर्ण कर. असं म्हटल्याबरोबर नारायण नारायण करत नारद महामुनी त्या ठिकाणी आले. त्यांनी ध्रुव बाळाला समजावून पाहिलं की तू लहान आहेस, घरी जा, खेळ आणि मजा कर, मोठेपणी तपाला नाही. त्यावेळेला नमस्कार करून ध्रुव बाळ म्हणाले, भगवान, मला अशी जागा पाहिजे की जिथून मला कधी कोणीही उतरवू नये. म्हणून अशी जागा प्राप्त करण्यासाठी माझ्या आईने मला तप करण्याची आज्ञा केली आहे. आणि भगवान श्री हरीचीच तप केल्यावर सगळ्या मनोरथ सफल होतात असं सांगून त्यासाठी मी इथे आलोय. कृपया आपण मला मदत करा. तेव्हा प्रसन्न झालेले नारद मुनी त्याने डोक्यावर हात ठेवला ध्रुव बाळाच्या आणि कानात सांगितलं, ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा अखंड जप करा. ध्रुव बाळाने नामावर संशय घेतला नाही, कुठले संकल्प विकल्प केले नाहीत, नामाबद्दल कुठले विचार केले नाहीत. गुरुनी सांगितलं ना, सुरुवात केली. प्राप्त हो न हो माहिती नाही, सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. इतका एकाग्रतेने जप व्हायला लागला. कारण इनोसन्स, भोळेपणाने केलेला जप चटकन जातो वरती. याच्याने आम्हाला काय मिळणार, कधी होणार, कसा जप करायचा, किती करायचा, असल्या चिकित्सा करत बसला तर देव तितका एक स्टेप लांब जातो. फक्त स्वस्थ चित्ताने त्याला हाका मारत बसलात की तो एक स्टेप जवळ येतो. लक्षात आलं? भोळेपणाने भक्ती करा. अखंड नामस्मरणाला सुरुवात केली. 3च महिन्यात वैकुंठामध्ये आवाज घुमायला लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मी माता म्हणाले, प्रभू हे कोण तुम्हाला हाक मारताय? भगवान हसले. शंख चक्र गदा पद्म हातामध्ये शेषशय्यावर पडलेले नीलवर्ण श्यामवर्ण भगवान श्रीहरी. ते म्हणाले, प्रिय, हा माझा प्रिय भक्त आहे ध्रुव, मला त्याला भेटायला जायचंय, मी वाट पाहतोय, त्याची तळमळ शिगेला कधी पोचते, ती पोचली की मी एका क्षणात त्या ठिकाणी झाला. आणि तसंच झालं. थोड्या वेळात इतक्या तळमळीने तो स्वर आला, तर एक नाम आलं. पटकन गरुडावर बसले भगवान आणि सरळ ध्रुव बाळाच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि उभे राहिल्याबरोबर ध्रुव बाळाचं मनातलं ध्यान नाहीच झालं म्हणून त्यांनी कासावीस होऊन डोळे उघडले. तर जे ध्यान मनामध्ये होतं तेच ध्यान समोर उभं होतं. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी पुढे उभे होते. ध्रुवाच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागले. हसला बाळ ध्रुव, हसला, हात जोडले. भगवान सुद्धा आपल्या त्या बाल भक्ताला पाहून अतिशय प्रसन्न झाले. उतरले गरुडावरून खाली आणि कडकडून मिठी आपली बाल भक्ताला मारली आणि आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावला आणि म्हणले, बाळ काय पाहिजे तुला? ते म्हणाले, भगवान
मला असं एक ठिकाण द्या की त्या ठिकाणाहून मला कधीही कोणीही उतरवणार नाही किंवा बाहेर काढणार नाही. भगवान म्हणाले तथास्तु. माझ्या वैकुंठामध्येच एक लोक असा आहे, प्रलय काळामध्ये सगळं नाहीसं होतं पण माझा वैकुंठ लोक नाहीसा होत नाही, आणि त्यामध्ये असलेले तुझा जो आता मी जो तुला देणार आहे तोही कधी नाहीसा होत नाही. तिथला तू राजा हो. त्या लोकाचं नाव मी आजपासून तुझ्या नावाप्रमाणे ध्रुवलोक ठेवणार आहे. त्या ध्रुवलोकाचा तू राजा असशील, आणि कलियुगामध्ये जे भजन करतात, नामस्मरण करतात, हरी कथा ऐकतात ते सगळे तुझ्या त्या लोकाला येतील आणि अविनाशी होतील. आपण सगळे आपल्याला तिकडेच जायचं आहे वैकुंठात. आशीर्वाद दिला, त्याला आनंद झाला, नमस्कार केला आणि तो निघून गेला. भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. परत येताना लक्षात आलं की अरे काय हे आपली स्वार्थी बुद्धी, किती आपण फसतो. प्रत्यक्ष भगवान समोर आलेले होते, मुक्ती मागायला हवी होती, हे काय मागून घेतलं आपण, प्रपंचच मागितलं ना शेवटी. तेव्हा आकाशवाणी झाली, घाबरू नकोस म्हणाले, माझ्या दर्शनाचं फळ कधी वाया जात नाही. तू सर्व राज्याचा उपभोग घे, आणि उपभोग घेऊन जेव्हा तुझं शरीर पडेल तेव्हा तू माझ्या लोकाला येशील, तुला पुन्हा जन्म नाही. आणि मग ध्रुव बाळ आपल्या घरी परत आला, स्वागत वगैरे झालं. पुढे खूप छान राज्य त्यांनी करायला सुरुवात केली. पुढे त्यांचा एक मोठा भाऊ जो उत्तम नावाचा होता, जो सुरुचीचा मुलगा होता, तो यक्ष नगरीवर गेलेला असताना एका यक्षाने त्याला मारलं, म्हणून ध्रुव बाळाने युद्ध पुकारून सगळ्यात यक्षांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भरपूर यक्ष मारले गेले, म्हणून यक्षांचा जो राजा कुबेर तो प्रगट झाला आणि त्याने ध्रुव बाळाला थांबवलं. बरोबर कोणाला घेऊन आला होता कुबेर? त्यांचे आजोबा स्वयंभू मनुला घेऊन आले होते आणि ब्रह्मदेव आले होते. तेव्हा तिघांनी ध्रुव बाळाला समजावलं की अरे तू भगवंताची प्राप्ती केलेला संत आहेस, संतांनी युद्ध करायचं नसतं, त्यांना क्षमा कर, जे काही झालं ते त्याचं प्रारब्ध होतं. कारण सुरुचिनी नंतर आत्महत्या केली होती, म्हणजे मरून गेली होती ती. तेव्हा ध्रुव बाळाने त्यांच्या सांगण्यावरून आशीर्वाद, त्यांना क्षमा केली सगळ्या यक्षांना, आणि तिघांनी भरभरून आशीर्वाद ध्रुव बाळाला दिले. पुढे पुष्कळ वर्ष राज्य केल्यानंतर वैकुंठातून एक विमान आलं ध्रुव बाळाला घ्यायला, आणि जसं ते विमान आलं ते हवेत असं थांबलेलं होतं. आता ध्रुवबाळ उंचीने कमी, रथात चढणार कसं? तिथून काळ आला. काळ जो भगवंताचं स्वरूप आहे, ज्याला सगळे घाबरतात, आणि काळ हा फक्त भगवंताला भीतो, तो काळ त्या ठिकाणी प्रकट झाला. ध्रुवबाळाला वाटलं काळ कशाला आला इथं. काळाने ध्रुवबाळाला हात जोडले, गुडघ्यावर बसला काळ आणि म्हणाला, ध्रुवबाळा माझ्या डोक्यावर पाय ठेवून रथात चढ, जगाला कळू दे की नामधारक काळाच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठाला जातो. आणि बसले काळ, आणि ध्रुवबाळ डोक्यावर पाय ठेवून त्या विमानामध्ये बसले, आणि विमान वैकुंठाला निघून गेलं. वैयक्तिक बोलू नये पण थोडं सांगू का? मला माहित नव्हतं की माझं कार्य पुढे काय आहे. माझं कार्य पुढे साधारण 10वी 11वी वगैरे, प्रत्येकाला काहीतरी करिअर असतं. मला कशात इंटरेस्टच वाटत नव्हता. पण लहानपणापासून हेच वाचायचं, भागवत, रामकथा, सगळे मला ओरडायचे, हे काय कर, अभ्यास कर, नोकरी कर आणि चांगला हो, हे काय करू, काय वाचतोय तू? हे पण माहीत नाही, मला हे आवडत आहे. खूप त्रास पण झाला मला. पण जसा मी मोठा व्हायला लागलो, सगळ्यांची करिअर व्हायला लागली छान छान, माझ्या बरोबरचे सगळे मित्रमंडळी सगळे म्हणाले, बघ एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, काय झालं, काहीच करत नाहीस, तुझ्याकडे शिक्षणच नाही आहे, 11वी सायन्स फक्त पास, बाकी काहीच नाही आहे. सगळे म्हणायला लागले. आजूबाजूचे त्याच्यासाठीच असतात, नातेवाईक फार तर विशेष नाही का, सगळे म्हणायला लागले. नेमका त्यावेळेला भागवतातली ध्रुवबाळाची कथा मी ऐकत होतो. बुद्धी नव्हती काही मला. मी उभा राहिलो पांडुरंगापुढे, म्हणलं तू श्रीहरी आहेस ना? म्हणलं हे असतील मोठ्या मोठ्या पोस्टवर सगळी माझी मित्रमंडळी, मला तेवढी बुद्धी नाही, पण मला अशीच जागा दे की हे सगळे तिथे खाली बसतील आणि माझ्या जागेवर मला कोणी उतरवणार नाही. आणि तो आशीर्वाद फळला. का सांगतो मी तुम्हाला? प्रार्थना खऱ्या मनापासून केली ना, तो भगवंत इतका दयाळू आहे ना महाराज. तुमचं शिक्षण काय, तुमची भक्ती किती हे तो काही बघत नाही आहे.
सर्वोच्च ठिकाण देतो. आज राजगादीपेक्षा सुद्धा व्यासपीठ ते सगळ्यात मोठं आहे. व्यासपीठावर त्या भगवंताने बसवलं आणि आज हे सगळे शिकलेली मंडळी, ही त्यांची कृपा आहे, माझा संबंध नाही. ते खरं शिकले, खूप मोठे आहेत ते, त्या सगळ्यांना, अगदी डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि त्यांच्याही चरणी माझा नमस्कार. पण भगवंताने करायचं ठरवलं तर तो काय करतो हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन या जगात जर काही असेल ना, भगवंताची भक्ती आहे, ती करा. बाकीच्यांना कदाचित जन्म घ्यायला लागतील, भक्ताला दुसरा जन्म नाही. काय आपल्याला वाटतं आपण नोकरी करतो आणि पैसे कमवतो म्हणून घर चालतं. लॉकडाऊन मध्ये कळलं असेल, चालतं ना घर, चालतो ना संसार. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या पानू हले, जो जगाते चालता. भगवान म्हणतात ना गीतेमध्ये, सगळं करणारा मी आहे. आपण कशाला मी करतो मध्ये, करता राम. म्हणून म्हटलं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन भगवंताचे वा, भगवंताची भक्ती सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे. संत असे आशीर्वाद देतात ना, महाराज तुम्ही तर प्रकाशमान आनंदमय होताच, इतरांनाही आनंद देता तुम्ही, आणि इतरांना आनंद देण्यात तुम्हाला आनंद वाटतो. मला खरंच वैयक्तिक बोलायचं नाही, तुम्हाला सगळ्यांच्या चरणाची क्षमा मागून मी तुम्हाला सांगितलं, फक्त एवढ्यासाठी सांगितलं की भगवंताची भक्ती केल्याने काय होतं. या कथा नुसत्या कथा नाहीयेत, हे सत्यत्व माझ्या जीवनामध्ये उतरलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्ट इथे अनुभवाची आहे, अनुभवाने सांगतोय. काहीही करू नका, एक त्याची भक्ती करा, अखंड नामस्मरण करा, दिव्य होऊन जाल तुम्ही. दिव्य भव्य होणं हे छोटीशी गोष्ट आहे, ते तर व्हालच. नुसतं भव्य नाही, दिव्य व्हाल तुम्ही. कितीतरी साधू संतांच्या आयुष्यातून बघण्यासारखे, आपल्याकडे वेळेची मर्यादा त्यांना धडाधड तुम्हाला हजारो उदाहरणं सांगितली असतील, पुढच्या भागवतात सांगू. आणि ध्रुव बाळ पुढे वैकुंठाला निघून गेले, त्यांच्या पुढे वंश वाढला. ध्रुव बाळाला जे मुलं झाली पुढे, त्यातला एक त्यांचा मुख्य मुलगा होता अंगराज. चांगला होता स्वभावाने, खूप चांगलं राज्य त्यांनी केलं. त्या अंगराजाला जो मुलगा होता त्याचं नाव वेन. हा थोडा माजलेला होता, प्रचंड राक्षसी प्रवृत्तीचा होता. साधू संतांना मानायचा नाही, धर्म कार्य करायचा नाही, तो कोणाला करू द्यायचा नाही. तो म्हणायचा मीच श्रीहरी नारायण विष्णू आहे. बघा, स्वतःला विष्णू म्हणणं सोपं आहे का? आपण विष्णूचे अंश आहोत. तो म्हणायचा मीच विष्णू आहे. त्यामुळे सगळे साधू संत चिडायचे, संतापायचे त्याच्यावर की काय. आणि सगळं राज्याची उलता पालत त्यांनी करून ठेवलेली होती, काही करू द्यायचा नाही. बघा, जेव्हा धर्म लोपतो ना त्याच वेळेला संकट येतात. तुम्ही जर का बारीक तुमचं ऑब्झर्वेशन असेल, बारीक ऑब्झर्वेशन, तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये कथाबिथा सगळ्या बंद होत्या. त्यावेळेला वातावरण किती निगेटिव्ह होतं, बरोबर? लक्षात आलं असेल तुमच्या, बाहेर सुद्धा खूप निगेटिव्ह वातावरण होतं. जसं वृंदावन, मथुरा, अयोध्या, राममंदिर झालं आणि कथांना सुरुवात झाली, भागवत सुरू झालं, रामकथा सुरू झाल्या, सगळीकडे हळूहळू हळूहळू कोरोना कमी झाला आणि पॉझिटिव्हिटी वाढली. हे जर त्याच काळात केलं असतं लगेच झालं असतं. कुणी घ्या, रावण घ्या, त्यांनी पण हे यज्ञ या कथा बंद करून ठेवले होते. हिरण्यकश्यपूने यज्ञ या कथा बंद करून ठेवले होते. त्याचे परिणाम किती भयानक झाले. भगवंताला यावं लागलं ते परत सुरू करायला. आता कुठे आहेत भगवंत? कथा, भगवंतच आहे. कथारूप सूर्य उगवला की सगळा निगेटिव्हिटीचा अंधार मावळतो, लक्षात घ्या. त्याप्रमाणे सुरुवात झाली. काही कोणाला होत नाही, काही काळजी करायचं कारण नाही. भगवंत सांभाळणारा बसलाय, 4 हात घेऊन बसलाय तो. बाकीच्यांचे औषध गोळ्या देऊन तपासणाऱ्यांचे 2च हात आहेत, त्याचे हजारो हात आहेत. हरी है 1000 हात वाला, मेरा हरी है 1000 हात वाला. त्यातलं 4 तर घेऊनच येतो, शंख चक्र गदा पद्म.
चक्र कशासाठी आहे? भक्ताच्या सुरक्षेसाठी आहे. शंख कशा करताय? लोक जर भीती निर्माण केली लोकांनी तर हा शंख वाजवतो, म्हणजे त्या ध्वनीमध्ये आपल्याला भीतीचा विसर पडतो. भीती काही नसते, तिथे आनंद निर्माण होतो. शंख, चक्र, गदा सुरक्षिततेसाठी आहे आणि पद्म भक्ताचे लाड करण्यासाठी. लक्षात आलं? याच्याकरता ते आहे. असो, हा वेल अतिशय दुष्ट होता. त्यावेळेला तिथे असलेल्या सर्व साधू संतांनी मिळून शाप दिले त्याला आणि मारला. नाहीतर खूप संकट आलं असतं. त्याला मारलं, त्याचं शरीर असं पडलेलं होतं आणि अचानक आक्रमण झालं राज्यावरती दुसऱ्या राक्षसांचं. तेव्हा तिथे असलेल्या साधू संतांना विचार केला की आपण धर्माच्या रक्षणासाठी याला मारलं खरं, पण आता हे राक्षस आलेले आहेत, आपली काही तपश्चर्या फक्त युद्धातच वाया घालवायचे, एवढा जो तप केलाय ते आता काय करायचं? तेव्हा सर्व साधू संतांनी मिळून ठरवलं की हा वंशच जरी झाला तरी हा ध्रुवाचाच आहे ना, जरी हा वाईट झाला तरी ध्रुवाचाच वंश आहे, याच्या शरीराचं आपण मंथन करूया मेल्यानंतर, त्यातून काहीतरी निघेल. मग सगळ्या साधू संतांनी मिळून त्याच्या शरीराचं मंथन सुरू केलं. तर डाव्या हाताचं मंथन केल्यानंतर डाव्या मांडीतून डाव्या हातातून राक्षस निर्माण झाले. अजूनच घाबरले चालू, आता काय कृत्या निर्माण झाल्या. मग उजव्या हाताचं आणि मांडीचं मंथन केलं तेव्हा काही देव निर्माण झाले आणि उजव्या बाहूचं ज्या वेळेला मंथन केलं, प्रचंड कोटी सूर्य असं तेज असलेले दोन एक जोडी निर्माण झाली, पुरुष आणि स्त्री. तो पुरुष तर दिसायला इतका सुंदर होता महाराज, पिवळं पितांबर नेसलेलं, राजासारखं सुदृढ शरीर, कुंडल घातलेले, वत्सचिन्ह, कौस्तुभमणी, नीलवर्ण, श्यामवर्ण, भगवान श्रीहरी रूप पृथू राजा प्रगट झाले. आणि त्यांची पत्नी सुद्धा अर्ची, तिचं नाव, ती सुद्धा प्रगट झाली. तेव्हा सगळ्या देवांनी जय जयकार केला, सर्व प्रजेने जय जयकार केला. तेव्हा त्या पृथ्वीराजाने खांद्यावरून धनुष्य काढलं आणि त्याला बाण लावला आणि म्हणाले, अजून मी असं काय कार्य केलंय की तुम्ही माझा जय जयकार करताय? कार्य मी आता करणार आहे. तिथून जे सगळे राक्षसी सेना आलेल्या होत्या आक्रमण करण्याकरता, 1, 2, 3 बाणामध्ये सगळं ते राक्षस मारले पृथ्वीराजाने. पुन्हा जय जयकार सुरू झाला आणि मग हळूहळू धर्माची स्थापना पृथ्वीराजाने करायची सुरुवात केली. सगळ्यांना शांत केलं, प्रजेला सुखी केलं. आता प्रश्न होता अन्नधान्य कसं निर्माण होईल एवढ्या सगळ्या प्रजेसाठी. म्हणून गोमातेला त्यांनी प्रार्थना केली आणि गोमातेकडून एक एक खनिज संपत्ती या पृथ्वीमधून खणून खणून काढायला सुरुवात केली. त्याला म्हणतात शेती. आणि गाय ही किती उपकारक आहे हे पृथ्वीराजाने पुन्हा एकदा सिद्ध केलं. भगवंताला गाय फार प्रिय आहे. शेती केली, अन्न धान्य खनिज संपत्ती विपुल सगळ्या पृथ्वीतून बाहेर काढलं. नगरं वसवली, शहरं वसवली, गावं वसवली, रस्ते केले, पृथ्वीचा सुधार केला. म्हणून पृथ्वीराजावरून पृथ्वी हे नाव पडलं. आणि सगळं झाल्यानंतर सगळ्या प्रजेला सुखी केलं आणि आनंदात राज्य करू लागला. मग त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं. 100 अश्वमेध यज्ञाचा संकल्प घेतला. 99 यज्ञ अतिशय व्यवस्थित यज्ञशाळेमध्ये पार पाडले पृथ्वीराजाने. 100वा यज्ञ जर झाला असता तर इंद्राला घाबरला की हा इंद्र होईल. आता तो भगवंत होता, त्याला ह्याला इंद्रपद पाहिजे नाही का. हे म्हणजे कंपनीच्या मालकाने मॅनेजर होण्यासारखं आहे. आता भगवंत आहे तो, त्याला कशाला पाहिजे. त्याने आपले यज्ञयाग करायचे एवढे वर्ष झाले नव्हते ना, म्हणून त्याने यज्ञयाग केले. इंद्राला वाटली भीती आणि त्याने यज्ञाचा घोडा पाळवला. नेमका 100वा यज्ञ सुरू होणार तेव्हा पृथ्वीराजाने चिंतन केलं आणि त्याला कळलं इंद्राने घोडा पळवलाय. त्याने सरळ धनुष्य काढलं आणि बाण लावला आणि सोडला. इंद्राच्या मागे 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 बाण धावतोय आणि इंद्र सुद्धा पुढे 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 धावतोय. तो शरण आला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने त्या इंद्राला घेतलं आणि मग तो यज्ञशाळेमध्ये ब्रह्मदेव आले आणि प्रार्थना केली की तुमचा बाण परत घ्या. हा इंद्र जर गेला तर पुढे सगळे देवांचं राज्य उलमडेल. तेव्हा पृथ्वीराजा म्हणाला मला काही इंद्रपद नकोच आहे, मी निष्काम भावनेने करतोय. तेव्हा इंद्राने क्षमा मागितली आणि तो बाण पृथ्वीराजाने परत घेतला. आणि असं झाल्यानंतर त्या यज्ञशाळेमध्ये नीलवर्ण, श्यामवर्ण, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी प्रगट झाले आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. आणि श्रीहरी म्हणाले, हे पृथ्वीराजा तू माझाच अंश आहेस, तू मला जे अपेक्षित होतं ते सगळं काम केलेलं आहेस आणि आता तुझे 99 यज्ञ झाले, तुला 100वा यज्ञ करायची गरज नाही. तुला मी 100 यज्ञाचं फळ दिलेलं आहे, आता काही आवश्यकता नाही. तुला काय अजून पाहिजे असेल ते मागून घे. हे फार इम्पॉर्टंट आहे. पृथ्वीराजाने काय मागितलंय
ते म्हणाले, भगवान जरी मी तुमचा अंश असलो तरी भक्त या नात्याने मला राहायचंय, म्हणून मला जर काही द्यायचंच असेल, मला जर काही द्यायचंच असेल तर हे जे 2 कान आहेत ना, याच्याऐवजी 10,000 कान मला द्या, कारण तुमच्या कथा मी नित्य ऐकू शकेन. तुमच्या कथांशिवाय मला दुसरं काही प्रिय नाही, सत्संगाशिवाय मला काही प्रिय नाही. मला अखंड सत्संग द्या आणि तुमच्या कथा मी 10,000 कानांनी ऐकून तृप्त होऊ द्या, एवढंच मला वर द्या. भगवंतांनी आशीर्वाद दिला. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि त्यानंतर जन्मभर अखंड सत्संग पृथ्वीराजाने केला आणि नंतर वैकुंठातून विमान आलं आणि पृथ्वीराजा त्यात बसून निघून गेलेले. या ठिकाणी 4था स्कंद समाप्त होतो. 5व्या स्कंदामध्ये आता प्रियव्रत राजा, प्रियव्रताची कथा आहे. याच्यामध्ये हा प्रियव्रत अतिशय शूर होता. स्वयंभू मनूचा पहिला मुलगा, अतिशय शूर. नारद मुनी आल्याबरोबर, थोडा सत्संग झाल्याबरोबर त्यांना वैराग्य आलं. ते म्हणले, मला काही राजा विजय व्हायचा नाही, मला आपलं साधू वेश धारण करून श्रीराम जय राम जय जय राम. स्वयंभू मनूला काळजी पडली की मी याला राज्याचा विस्तार करायला पाठवलंय, पृथ्वी वाढली पाहिजे, प्रजा निर्माण झाली पाहिजे, याच्याकरता मी पाठवलंय. हा जर संन्यास घ्यायला लागला तर कसं चालेल, म्हणून नारदांचे वडील ब्रह्मदेव यांना घेऊन जिथे नारद मुनी आणि प्रियव्रत बोलत बसलेले होते त्या ठिकाणी स्वयंभू मनू घेऊन आले ब्रह्मदेवाला आणि समजावून सांगितलं प्रियव्रताला. नारद शांत उभे होते. ब्रह्मदेवाने समजून सांगितलं की अरे, तुझ्या पित्याला मी निर्माण केलंय, हे पृथ्वीवरती राज्य वाढवण्याकरता, हे सगळे सृष्टी निर्माण करण्याकरता तुझ्याकडूनही मला तेच अपेक्षित आहे. परमार्थ करणं बरोबरच आहे, प्रश्नच नाही, पण अंतिम ध्येय भगवंताची प्राप्तीच आहे. पण अजून तू तरुण आहेस, माझं आधी कार्य पूर्ण कर, सृष्टीचा विस्तार कर आणि योग्य समय आला की मग तू हे कर, परमार्थाच्या मार्गाला लाग. ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे, स्वतःच्या मर्जीने नाही, नातेवाईकांनी सांगितल्यामुळे नाही, ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे संसार करायचं ठरवलं. आणि नारद मुनी म्हणाले, योग्य वेळेवर मी तुम्हाला आठवण करून देईन. मग प्रियव्रताने विवाह वगैरे केला आणि पुष्कळ संतती निर्माण केली, सुंदर राज्य केलं. आणि इतका तो पराक्रमी होता की एक दिवस त्यांनी पाहिलं की सूर्य ज्या वेळेला उगवतो तेव्हा पृथ्वीच्या अर्ध्या भागावरच उजेड असतो, अर्ध्या भागावर अंधार असतो. त्याला वाटलं असं होता कामा नये, मी सबंध पृथ्वी एकाच वेळेला प्रकाशित करेन. म्हणून सूर्यासारखा तेजस्वी असलेला प्रियव्रत राजा तो स्वतः रथात बसला आणि निघाला तिकडे पृथ्वीची प्रदक्षिणा करायला, सगळीकडे तो उजेड द्यायला. त्याचा प्रचंड प्रकाश होता, उजेड होता, त्याचा सत्कर्म वगैरे भगवंताचाच तो अंश होता. त्याने ज्या वेळेला दशदिशांना आपला रथ चालवला तेव्हा त्याच्या रथाच्या चाकामुळे पृथ्वीला खड्डे पडले, ठिकठिकाणी 7 खड्डे पडले आणि 7 खड्ड्यांचे 7 समुद्र झाले. आपण म्हणतो ना 7 समुद्र पार आहे ना, ते 7 समुद्राच्या पलीकडे जावं लागतं. हे 7 समुद्र झाले. कुठले 7 समुद्र झाले? ते खंदक होते मोठमोठे, ते भरले पाण्याने, सगळे पृथ्वीच्या बाहेरच्या पाण्याने 7 समुद्र झाले. त्यांची नावं ऐकून घ्या. जंबू, लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर, हे 7 समुद्र आहेत. आणि या प्रत्येक समुद्रावर एक एक बेट आहे. त्या बेटापेक्षा तो समुद्र मोठा आहे, बरोबर. जंबू हे द्वीप, त्याला द्वीप म्हणतात. ते बेट आहे ना, त्याला द्वीप म्हणतात. ज्या समुद्रावर जंबू नावाचं द्वीप आहे तिथे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, म्हणजे समुद्र आहे. तिथे आपण राहतो, जंबूद्वीप. आपण या जंबूद्वीपावर आहोत. जंबूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते आहे ना, आर्यावर्त मध्ये आपण राहतो, भारतखंडे. या खाऱ्या पाण्याच्या समुद्रावर आपलं द्वीप आहे, जंबूद्वीप. त्या जंबूद्वीपावर आपण राहतो, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्लक्ष, प्लक्षाचा समुद्र उसाच्या रसाचा समुद्र आहे. किती मस्त, ग्लास भरून काढलं पाहिजे. उसाच्या रसाचा समुद्र आहे हा समुद्र. द्वीप आहेत सगळे, त्याच्यावर मोठे मोठे द्वीप आहेत. पुढचा जो समुद्र आहे शाल्मली द्वीप, त्या शाल्मली द्वीप कसला समुद्र आहे? मदिरा. त्यांना सांगायला पाहिजे तिकडे
म्हणजे काय झालं, जंबू प्लक्ष शाल्मली म्हणजे खारे पाणी, उसाचा रस आणि मदिरा. नंतर पुढचं बेट आहे कुश. त्या कुशाच्या बेटाचा समुद्र जो आहे, कुश म्हणजे तूप, तुपाचा समुद्र आहे. किती आवश्यक वस्तू आहे ना, असं वाटतं ना तिकडे गेलं असतं किती बरं झालं असतं. कुशाचा म्हणजे तुपाचा समुद्र आहे कुश. पुढचा आहे क्रौंच. क्रौंच म्हणजे दूध, दुधाचा समुद्र आहे. तुम्ही म्हणाल आहे का? हो, क्षीरसागर. काय आहे? त्या क्षीरसागरात तर विष्णू आहेत. म्हणजे हे द्वीप आहेत आपल्याला माहित नाही म्हणून या क्षीरसागरावर तर राहतात विष्णू, बरोबर ना. कुश, क्रौंच. आणि आता काय राहिलंय? शाक. शाक म्हणजे ताक, ताकाचा देखील समुद्र आहे. आणि मग राहतो पुष्कर. तिथे आहे गोड्या पाण्याचं सरोवर. पुष्कर तीर्थ म्हणतो ना ते खरं पुष्कर, तिथे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. असे 7 समुद्र या प्रियव्रताच्या रथाच्या खड्ड्यामुळे तयार झाले. चाकांच्या मुळे जे खड्डे पडले त्याने 7 समुद्र तयार झाले. या प्रियव्रताला 9 मुलं झाली, 7 मुलं झाली, पुष्कळ मुलं झाली. त्यापैकी 7 मुलांना त्यांनी हे 7 द्वीप वाटून दिले, राजा म्हणून दिले. आणि नंतर त्याला लक्षात आलं की अरे आपण परमार्थ प्राप्तीसाठी निघालो होतो, आता राज्यविद्य तर पुष्कळ झालं, नारद मुनी आलेले. सर्व संघ परित्याग केला, सगळं सोपवलं. क्षणार्धात नारदांबरोबर निघून गेले, तपश्चर्या केली आणि भगवंतामध्ये विलीन झाले. पुढे तप करायला लागले, बद्रिकाश्रमाला गेले. नारायण राहतात त्या ठिकाणी, नमस्कार करून तिथे राहिले. ह्या प्रियव्रताच्याच वंशामध्ये जी पुढे मुलं झाली, त्या सगळ्या मुलांमध्ये त्यांच्या वंशामध्ये पुढे ऋषभदेव प्रगट झाले. सुंदर मुलगा प्रियव्रताचा ऋषभदेव. मला म्हटलं त्यांनी जैन धर्माची स्थापना केली आणि एक धर्म वेगळा प्रगट केला त्या ठिकाणी. आणि त्यांनी आपल्या मुलांना उपदेश केलेले. त्या उपदेशामध्ये त्यांनी सगळं भगवंताची प्राप्ती कशी करायची, काय करायचं हे सांगितलंय. आणि त्यातला एक मुख्य उपदेश आहे, तो आज मी आमच्या ग्रुपवर लिहून पोस्ट केलाय. तो उपदेश तुम्हाला सांगतो. मुख्य उपदेश मुलांना, मनुष्य जन्माचा धर्म भगवंताची प्राप्ती करून घेणे हा आहे. आणि ह्या जो कोणी मनुष्याला भगवंत प्राप्तीच्या मार्गाने पुढे नेत नाही, तो गुरु गुरु नव्हे, तो पिता पिता नव्हे, ती माता माता नव्हे, तो पती पती नव्हे. जो तुम्हाला भगवंताच्या मार्गात दाखवेल आणि पुढे नेईल, किंवा निदान दाखवेल किंवा पुढे नेईल, तोच तुमचा खरा आहे, बाकी कोणी खरं नाही. लक्षात आलं तुमच्या? हे महत्वाचं तत्वज्ञान प्रियव्रताने आपल्या मुलांना सांगितलं. आपल्या ऋषभदेवाने आपल्या मुलांना सांगितलं. या ऋषभदेवांना 100 मुलं होती. त्यातला सगळ्यात मोठा मुलगा भरत. या भरत तोपर्यंत अजनाभ खंड म्हणून प्रसिद्ध होता आपला देश. कुठला खंड? अजनाभ खंड. या भरत, त्याचा जो मुलगा ऋषभदेवांचा जो मुलगा आहे भगवंताचा भरत, त्याच्या नावावरून भारतखंड असं नाव पडलंय आपल्या भारतात. पहिला मुलगा भरत. आणि या भरताचे लहान भाऊ होते अनेक. पुढचे काही 7 होते भाऊ, तेही लहान होते. आणि त्यांच्याही पुढे अनेक 9 भाऊ होते. हरी, अंतरिक्ष, लाद, कवी, करभाजन, चमस, हे पुढे कलियुगामध्ये नवनारायण झालेले आहेत, हे नवनाथ झालेले आहेत, ते हे आहेत. भरताचे लहान भाऊ आहेत, लक्षात ठेवा. नवनाथ पोथी वाचतो ना आपण, ते हे आहेत. आता हा भरत याने अनेक वर्ष तपश्चर्या केली, राज्य वगैरे चालवलं, प्रजेला सुखी ठेवलं. नारद मुनी आले, उपदेश केला. त्यांनीही सर्वसंग परित्याग करून ते जंगलामध्ये निघून गेले. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर ही कथा खूप घेण्यासारखी आहे. जंगलामध्ये निघून गेल्यानंतर सर्वसंग परित्याग केला होता, साधू वेशाने राहत होते, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती. म्हणून भगवंताखेरीज मन कुठेही अडकवू नये ह्या प्रयत्नामध्ये होते ते. म्हणून आपलं सकाळी लवकर उठायचं, नामस्मरण करायचं, त्यानंतर थोडंसं भजन करायचं, थोडंसं पूजा अर्चा करायची, स्नान वगैरे सगळं आटपल्यानंतर पुन्हा दुपारी काहीतरी फळं कंदमुळं खायची,
पुन्हा थोडंसं एक तासभर विश्रांती घेतली, पुन्हा आपले जपाला बसायचे, संध्याकाळी काही ना काहीतरी श्रवण कीर्तन ज्या साधू संतांचं असेल तिथे कथा ऐकायच्या, आणि रात्री पुन्हा चिंतन नामस्मरण करून झोपून द्यायचं. असा पूर्ण क्रम चाललेला होता, जेणेकरून फक्त भगवंतच डोक्यात असले पाहिजेत. म्हणजे शरीर पडता क्षणी अंतिमती सागती, मरताना जी मतीमध्ये येतं, जे बुद्धीमध्ये येतं, आपल्या जो विचार आपल्या मनामध्ये येतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो, लक्षात ठेवा. म्हणून कुठेही न अडकता जन्मभर जर तुम्ही परमार्थ केला तर मरण समयी भगवंत आठवतो. त्याप्रमाणे यांनी फक्त भगवंताकडे लक्ष दिलेलं होतं. एकदा काय झालं, नदीवरती स्नान करत असताना एक हरिणी जी गर्भवती होती ती त्या नदीवर पाणी पित होती. एकदम वाघाची डरकाळी ऐकायला आली, म्हणून ती हरिणी घाबरली आणि एकदम तिने ह्या किनाऱ्यावरून त्या बाजूच्या किनाऱ्यावर उडी मारली. उडी मारून ती पळून गेली. परंतु उडी मारताना ते पाडस होतं, ती प्रसूत झाली आणि पाडस पाण्यात पडलं. ती हरिणी तर निघून गेली, वाघ तर काही आला नाही. राजाने पाहिलं की ते पाडस पडलं. राजाने पटकन नदीमध्ये उडी घेतली आणि ते पाडस घरी आणलं आणि सांभाळलं. आता त्याचं लालन पालन तो करू लागला. त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था, त्याच्याकरता चाऱ्याची व्यवस्था, आणि त्याला ती व्यवस्था करून आपल्या तपश्चर्येत असायचा. पण त्याला हळूहळू त्या पाडसाचाच विचार यायला लागला की आपण बाहेर गेलो, हे एकटाही घरामध्ये, याचं काही झालं तर, याला वाघाने येऊन खाल्लं तर. म्हणून राजा भरत जिथं जिथं जात होता तिथे तिथे झोळीमध्ये ते पाडस ठेवायचा आणि बरोबर घेऊन जायचा. सत्संगाला सुद्धा पाडस बरोबर, सत्संगामध्ये लक्ष नाही त्या पाडसाकडे. आपलं पाडस म्हणजे मोबाईल, तिकडे लक्ष असायचं सारखं. काय खातो, याला भूक तर लागली नसेल. संतांच्या लक्षात येतो, पण संत जास्त बोलत नाही अशा बाबतीत. पाडसाकडे लक्ष, सारखं लक्ष पाडसाकडे. याचं काय होईल, याचं काय. इतका लळा लागला महाराज. भगवंताशी जो संभाषण करायचं ना, तो आता पाडसाशी संभाषण करायला लागला, त्या छोट्या हरणाशी. काय पाहिजे तुला, अमकं पाहिजे का, तमकं पाहिजे का, किती गोड दिसतोस तू, वगैरे वगैरे सुचलं. भगवंताच्या मायेने फसवलं, ट्रॅकमध्ये फसला आणि तिथे प्रेम करू लागला. इतकं आपलेपणा की जरा ते नजरे आड झालं ना पाडस, सहन नाही व्हायचं. इकडे तिकडे जीव कासावायचा, कुठे गेला, कुठे 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 कुठे. सबंध लक्ष जे नारायणावर असायला हवं होतं ते पाडसावर गेलं. मृत्यू जवळ आला अनेक वर्षांनी, आणि मृत्यू आल्यावर काय आठवलं, माझं ते हरिण कुठे आहे. आणि त्या हरणाच्या चिंतनात प्राण सोडला. दुसरा जन्म हरणाचा मिळाला. अंतिमती सागती. आपण घरातल्या माणसांवर इतकं प्रेम करत नाही जिथलं घरातल्या त्या टॉमीवर असतं, किंवा घरात एखादा पोपट पाळलेला असतो. इतकं चिंतन नका करू महाराज, नाहीतर तो जन्म घ्यायला लागेल, पुढे तो आपल्याला सांभाळेल. सांभाळा, सावधान. त्याच्यावरती सावधानसाठीची कथा आहे. राजा भरत हरणाच्या जन्माला गेला. मग आतापर्यंत केलेला परमार्थ वाया गेला का? नाही. प्राण्यांना बुद्धी नसते, याला बुद्धी होती. याला आठवत होतं की काय चूक केली म्हणून आपल्याला हरणाच्या जन्मात यावं लागलं. मनुष्य योनीतच फक्त परमार्थाचा अधिकार आहे, इतर जन्मामध्ये नाही. आणि त्यामुळे आता याला काहीच साधना करता येत नव्हती. इतका पश्चात्ताप होत होता. करणार काय, हरणाचं शरीर मिळालं, काहीच करता येत नाही. मग खुणगाठ बांधली, काहीही करून या हरणाच्या योनीतून एकदा सुटलो, आणि जर मनुष्य जन्म मिळाला तर मात्र जन्मभर एकांतात राहील आणि भगवंताचं चिंतन करील, अजिबात कुठे फसणार नाही, चूक करणार नाही. पण काय मनुष्य जन्म सोपा आहे का? 84 लाख योनी पडलेले आहेत. त्या सगळ्या झाल्यानंतर एकदा मनुष्य योनी. पण बुद्धी कुशाग्र होती. त्याला काय वाटलं, साधना तर करता येत नाही आणि मनुष्य जन्म तर पाहिजे तरुण जायला. मग म्हणाले आपण साधू संतांच्या आश्रमाजवळ हरिण म्हणून राहू. संत हे सहज कृपावंत असतात. एका जरी संताची माझ्या कृपादृष्टी पडली आणि त्यांच्या कृपेने जर मला मनुष्य जन्म मिळाला तर मिळाला, चान्स आहे हा, संधी. म्हणून ते हरिण साधू संतांच्या आश्रमात राहू लागलं. आता ते साधू संत काय करायचे, ह्या हरणाला पण सांभाळायचे, पण कसे खायला द्यायचे, प्यायला द्यायचे आणि आपला जप करत बसायचे. तेव्हा कळलं आपण काय करायला हवं होतं. आपण अटकलो, अटॅच झालो. हे साधू संत अटॅच होत नाहीये, खायला प्यायला देत आहेत, ते बसवत आहेत, त्यांचं चाललंय, जपजाप्य कथा सगळं चाललंय. असं आपण करायला हवं होतं, शिकायला मिळालं. आणि त्यातल्या एका संताची कृपा झाली पटकन, आणि हरणाचा देह सुटला. आणि कृपेमुळे, संतांच्या कृपेने मनुष्य जन्म आला.
आता लहानपणी बुद्धी कुशाग्र होती, कारण 2 जन्म घालवले होते सत्संगमध्ये, त्यामुळे 3ऱ्या जन्मामध्ये बालपणातच बुद्धी कुशाग्र होती की आपण हसायचं नाही. याने गुलुगुलू गुलुगुलू किती करायला घेतलं लहान मुलासारखं तरी हसून दाखवायचं नाही, कळतच नाही असं दाखवायला पाहिजे. तर हे वेडा समजून आपल्याला अरण्यात सोडतील, मग आपलं कार्यभाग चालेल. म्हणून त्या आई वडिलांनी कितीतरी त्याला खाऊ दाखवून पाहिलं, अमकं दाखवून एक खुळखुळे, आपणच बिघडवतो. लहान मुलाला बिस्किट खायला घाला, चॉकलेट खायला घाला, आणि नंतर मोठे होऊन ते चॉकलेट खात बसले का दात किडतील की आता खाऊ नको म्हणून प्रयत्न. तुम्ही तर शिकवता. जाऊ दे, मला जास्त बोलायचं. आणि त्या मुलाने वाकडं तिकडे इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. काही ऐकायचं नाही, काही दाखवायचं नाही, हसायचं नाही, वेडेचाळे सुद्धा करायला सुरुवात केली. हळूहळू मोठा होत गेला तेव्हा आई वडिलांना कळलं हा जरा वेडा आहे, म्हणजे मेंटली रिटार्डेड, म्हणजे जड बुद्धीचा आहे, म्हणून त्याचं नाव जड भरत असं ठेवलं. कळलं तुम्हाला? हाच तो जड भरत महात्मा. त्याला जंगलात सोडलं आई वडिलांनी. याला काही कळत नाही, का उपयोग, घरात ठेवून दिलं सोडून जंगलात. तुम्हाला काही कळत नाही म्हटलं तर सोडणारे सुद्धा आई वडील असतात, सांभाळणारा फक्त परमात्मा आहे. लक्षात ठेवा. कुणी सांभाळत नाही एका भगवंताशिवाय. सोडलं जंगलात. याला वाटलं बरं झालं, आता संसर्गच नको, संसारी लोकांचा संगच नको, जंगलात कुठे राहायचं नाही, एकांत गाठला आणि जन्मभर नामस्मरण, कथा कीर्तन श्रवण, कुठे अटकायचं नाही. कोणाला आपलं नाव सुद्धा सांगत नव्हतं. कथा झाली, संतांना नमस्कार केला की आपापलं घरी, कारण परत चर्चा झाली, सुरू झाली की एन्व्हायरमेंट होईल, काय सांगता येतं, नकोच ते. आपलं आपलं जाऊन बसायचं, आपलं आपलं तप करायचं, एकांत एकांत सेवी आणि मौन, अखंड मौन, जरा सुद्धा बोलायचे नाही. असं दाखवायचे की मी मुका आहे, म्हणजे बोलायचा प्रश्नच येत नाही. एकदा का तुम्ही मुका आणि बहिरा असे आहात असं दाखवलं की जग तुमच्या नादी लागत नाही. तेवढं आपलं साधन चाललं होतं. लक्षात झालं? त्याप्रमाणे हे राहायला लागले आणि चांगलं भगवंताच्या प्रेमाने धष्टपुष्ट झाले होते. एकदम खायचे थोडं, पण धष्टपुष्ट झाले भगवंताच्या प्रेमाने. एक दिवस तिकडून रहुगण नावाचा राजा आपल्या पालखीत बसून चालला होता. याला परमार्थाची आवड होती, पण हा वेदांत वाचणारा होता. याला वेदांताची फार आवड. मी कोण, आत्मा कोण, परमात्मा कोण, नुसतं वाचन, आत काही नाही. तो सगळ्या सेवकांना म्हणायचा, अरे मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे, आत्म्याचा आणि शरीराचा वास्तविक संबंध नाही, अमकट रोज लेक्चर असायचं. एकदा पालखीतनं चालला होता. पालखीला भोई असतात बघा, पुढे पालखी उचलणारे. त्यातला एक आजारी पडला आणि अचानक कोसळलं. पालखी एकदम तिरपी झाली. हा वेदांत वाचतच बसला होता. आत्मा ओरडला, अरे काय कळतं काय, राजाला घेऊन चाललात तुम्ही, वेदांत 0 झाला इथे. आता काय अशी गडबड असते वेदांती लोकांची. एकदम ओरडला, काय कळतं, अशी चालवतात पालखी. म्हणजे महाराज तो आजारी पडलाय, बरोबर ठीक आहे, आता इथे कोणीतरी उचला बघा, कोणीतरी एखादा भोई पकडा, उंच तगडा चांगला, त्याला सांगा राजा घेऊ, राजाने सांगितलंय पालखी न्यायची आहे राजवाड्यात. तेव्हा त्या बाकीच्याने इकडे तिकडे पाहिलं, तेव्हा या धष्टपुष्ट असलेल्या जड भरतावर लक्ष गेलं आणि त्या बाकीच्यांना वाटलं हा आपल्यापेक्षा पैलवान आहे, चांगलं एकटाच उचलेल, काय हरकत नाही आहे, म्हणून त्याला धरूनच आणलं. त्याने विरोध नाही केला. विरोध करू शकत होता. विरोध केला तरी संपर्क वाढे, प्रेमाने बोललो तरी संपर्क वाढे. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुकतूप आहे संचिताचे. म्हणजे काय होईल, कामापुरतं काम झालं की सोडून मोकळे आपण. मग त्याने पकडून आणल्याने सांगितलं की तू उचल पालखी. त्याने उचल. आता तो सगळ्यात उंच तगडा, पालखी अशी व्हायला लागली. तेव्हा हे रहुगण आत्म म्हणाला, अरे तुला कळतंय काय, राजाला नेतोयस तू, पालखी चालवता येत नाही तुला, मी रहुगण राजा तुला आज्ञा करतोय. चुकून बोलला. चुकून बोलला. कोण? आता हा आपला जडभर. एकच वाक्य पुटपुटला तो, मी आहे तर रहुगण कोण आणि रहुगण आहे तर मी कोण. बाकीच्यांना वाटला वेड आहे, काहीतरी बरळतोय. ती कोणाची पेटली? हा रहुगण. हा वेदांत आहे, हा वेदांत आहे. टोंगण उडी मारली पालखीतनं बाहेर आणि जाऊन पाय धरले. महाराज महाराज, याला पश्चाताप, अरे 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 कुठून बोललो. पाय झटकून पळायला लागला. जड भरत धाव, अरे पकडा पकडा पकडा. सगळे धावतात त्याच्या मागे, धरून आणला.
राजा धावतोय, साष्टांग दंडवत घालतोय, महाराज आपण माझे गुरु आहात, मी आपले पाय सोडणार नाही, आपण मला वेदांत समजावून सांगा. पहिले 10 मिनिटं बोललाच नाही, मुका असल्यासारखं दाखवलं मुका. त्यामुळे तुम्ही मुके नाही आहात, तुम्ही बोलतात, मी ऐकलं. सांगा मला वेदांत समजावून सांगा. त्यावेळेला रवगण म्हटलं एका अट्टी, आपलं जड भरत म्हटलं एका अट्टीवर सांगेन. काय? तुला सांगितल्यानंतर तुझा माझा संबंध नाही. अहो पण तुम्ही माझे गुरु आहात, ते तू मानत बस. मी तुला सांगून मी निघून जाणार, नंतर मला शोधायला यायचं नाही, मला बघायला यायचं नाही. ही अट असेल तर सांग. हा महाराज चालेल चालेल. आणि मग मी म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, हे सगळं ज्ञान रघुगणाला दिलं. रघुगण कृतार्थ झाला आणि दुसऱ्या क्षणाला जडभरत पळून गेले. कुठे पळून गेले कोणालाच कळलं. रघुगण घरी गेला आणि राजा भरत त्याला एवढा पश्चाताप झाला त्या जडभरताला की कुठून बोललो आणि काय, आता हा जन्म वयात आता कामा नाही, म्हणून पुन्हा एकांतात गेले, तप केलं अखंड आणि एका श्रीहरी चरणांशिवाय दुसरा कसलाही विचार त्यांनी केला नाही. आणि मृत्यू समय जवळ आला आणि श्रीहरीचंच चिंतन सुरू होतं, कारण जन्मभर तेच केलं होतं. आणि एकदम मृत्यू समय जवळ आल्याबरोबर नीलवर्ण, श्यामवर्ण, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भगवान श्रीहरी समोर प्रगट झाले आणि म्हणाले, भरता जन्मभर माझं चिंतन केलंस ना, आता तू माझ्यामध्येच लीन होशील. आणि एकदम नमस्कार केला जडभरताने आणि भगवान श्रीहरीमध्ये विलीन झाले. अंतिमतीसा गती. याच्या अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका जंगलामध्ये एक साधू होते. ते असेच एकांतात राहायचे, कारण त्यांना फक्त भगवंताचीच सेवा करायची होती. भगवंत अंतिमतीसा गती, शेवटी भगवंतच डोक्यात ठेवायचा होता. पण काही शिष्य जंगलामध्ये आले आणि त्यांना यांचं बोलणं आवडू लागलं साधूचं, म्हणून ते त्या साधूला खूप मानू लागले, त्यांची सेवा करू लागले. आणि त्यांना असं आढळलं की या साधूच्या पायामध्ये काहीही नाहीये, हे असेच उघड्या पायाने अख्ख्या जंगलात फिरतात, दगड गोटे काटे सगळे आहे त्याच्या लागतात पायाला. म्हणून त्यातल्या एका शिष्याने आपल्या त्या सुंदर छान अशा गुरु करता मऊ 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 गादीच्या चपला बनवून आणल्या आणि म्हणले, महाराज माझी सेवा स्वीकारा आणि ह्या चपला आपण घाला, आपले पाय नाजूक आहेत. ते म्हणले, नाही, लांब ठेवतोय सुखाच्या वस्तू, त्या सुखाची सवय लागली ना तर मन सुखाकडे जाईल, भगवंताकडे जाणार नाही. म्हणून साधू संत फार सावध असतात बघा, सगळ्या मायेला बाजूलाच सरतात. ते म्हणले, नको. तो शिष्य रडू लागला, एकदा घाला, एकदा घाला, बरे नंतर माझ्याकडे तुमचा प्रसाद म्हणून मी ठेवीन, माझी खरी इच्छा तुम्ही तुमच्याकडे ठेवावं अशी आहे, पण एकदा घालून बघा माझ्या समाधानासाठी. हो, नाही करता करत जाते, एकदा घातल्याने याची कटकट जात असेल तर घालू. म्हणून त्या साधूंनी चप्पल घातली. महाराज अहो मऊ मऊ स्पर्श पहिल्यांदा झाला ना, म्हणून मी सांगतो साधीच खुर्ची ठेवा, आता अडकायचं त्याच्यात सगळीकडे. असं गादीच्या चपला इतकं बरं वाटू लागलं पायाला, नरम नरम छान छान. आता कुठच्या तोंडाने सांगण्यात मला चपला पाहिजेत. म्हणून काय म्हणते, ठीक आहे आता तुझी इच्छा आहे एवढी, तर एवढं प्रेमाने माझ्याकरता बनवून आणलंय तर मग मी ठेवून घेतो माझ्याकडे. चपलांवर प्रेम बसलं. शिष्याला आनंद झाला की मी यांच्याकरता बनवलंय, घ्या. घेतल्या बाबा चपला आणि आता पायात नाही घालायच्या, कारण खराब होतील. पावसाळ्यात छत्री उघडायची नाही, कारण नवीन छत्री खराब होईल, कळलं की नाही. चपला घालायच्या नाही कारण ते खराब होतील ना. मग त्या चपला जपून पुसून झोळीत दर 2 तासांनी चपला काढून बघायच्या, वा वा छान. आता भगवंताचं मन चपले, मग भगवंत मारणार नाही का चपले, मन गेलं चपले. असतं की नाही. कथा ऐकताना सुद्धा बाहेर एक विद्वान मला भेटले, त्यांना माहितीच नाही मी प्रवचनकार आहे. ते मला म्हणले, चप्पल बाहेरनं चोरीला जायची नसेल कथा ऐकताना, आता एक आयडिया आहे. काय हो, डाव्या पायाची चप्पल डाव्या कोपऱ्यात ठेवायची, कोपऱ्यात, आणि उजव्या पायाची तिकडच्या कोपऱ्यात. चोर शोधून कंटाळले. म्हटलं काय तत्वज्ञान आहे म्हटलं. आणि मी कपडे बिपडे घालून येऊन बसलो. म्हटलं महाराज, म्हटलं हा. आणि चपला बघायला मन गेलं चपलेवर.
मृत्यू समय जवळ आला, भगवंत कसला आठवतो, पिशवीतून चपला काढल्या, माझ्या प्रिय चपला, बघत बघतच देह सोडला. तो भरपूर झालं होतं म्हणून मनुष्य जन्म मिळाला, पण चांभार झाले. तेच रोहिदास चांभार, भगवान रोहिदास चांभार, भगवान प्रगट झाले. आणि त्यांनी कळवळून सांगितलंय, एका चुकीमुळे मला पुन्हा जन्म आला, नाही तर मी मुक्त झालो असतो. महाराज, किती हे सिरियसनेस याच्यामध्ये असला पाहिजे, नुसती गोष्ट म्हणून घेऊ नका. अंतिमती सा गती, आपल्याला तर काय काय आठवतं महाराज. पेढा काय खायचा आहे, दही काय खायची, मरता समय मी पाहिलेत माणसं, माझ्या बाकड्या कुठे ठेवल्या, अरे बापरे, या सगळ्या साड्या माझ्या एवढ्या मी जमा करून ठेवल्या. कळलं ना, मग नंतर पुढच्या जन्मी काम करावं लागतं दुकानात साड्यांच्या. माझं घर म्हणून किती प्रेमाने आपण त्या घरामध्ये, अहो ती लादी झिजते एवढी पुसतो तिला, एवढं ते घर प्रिय, भिंती प्रिय. मग ज्यांना मरताना घर आठवतं ना, त्यांना आपण नंतर झाडून मारतो. पाणी झुरळं हे घराचे मालक असतात. अंतिमतीचा गती, घर त्यांचं असतं, त्यांना आठवलेच असतं, म्हणून ते झुरळ झालेले असतात, पाणी झालेले असतात. मग त्यांना शिक्षा काय, आपण. कळलं? म्हणून फार सावधान, फार सावधान. अंतिमती सागती, अंतिम परमेश्वरच आठवलं पाहिजे. इथे 5वा स्कंध समाप्त होतो. जडभरताची कथा झाली. 6व्या स्कंदामध्ये कथा येते अजामिळाची. अजामिळाची कथा आपल्याला माहिती आहे, ती आता मी जास्त इथे सांगणार नाही. तरुणपणी सुद्धा चांगला परमार्थ होता, पण एका वेश्येच्या नादाला लागले आणि त्या वेश्येबरोबर विवाह करून परमार्थ विसरले, जन्मभर प्रपंच करत बसले. त्या वेश्येपासून अनेक मुलं होती, त्यातला सगळ्यात छोटा मुलगा, त्याचं नाव त्यांनी प्रेमाने नारायण असं ठेवलं होतं. एक दिवस वर्ष 70-72 झालं असेल आणि झोपले होते घरामध्ये. स्वप्नात पडलं, 4 काळे पुट्ट पुरुष आलेले आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये फास टाकले त्या अजामिळाच्या आणि त्यांना ओढून नेत आहेत. हे अत्यंत घाबरले आणि घाबरून आपल्या लहान मुलाला हात मारू लागले. अरे नारायणा धाव, अरे नारायणा धाव, अरे नारायणा धाव. तेवढ्या 4 पांढरे शुभ्र कपडे घातलेले, शंखचक्र गदा पद्मधारण केलेले असे 4 विष्णुदूत त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्यांनी त्या काळ्या पुरुषांना दटावलं की हा आमचा माणूस आहे. ते काळे पुरुष होते यमदूत. ते काय म्हणाले, हा तुमचा माणूस नाहीये, याने जन्मभर पाप केलं, याला आता आम्ही नरकात नेणार आहोत, यम त्याला दंड देतील. ते विष्णुदूत म्हणतात, तो तुमचा अधिकार नाहीये, हा आमचा माणूस आहे, यांनी मरताना नारायण नारायण म्हटलेलं आहे. ते म्हणले तुमचा गैरसमज झालाय, याने तुमच्या नारायणाला हाक मारला नाहीये, त्याच्या लहान मुलाचं नाव नारायण आहे, त्याला हाक मारलाय. काही असो, आमच्या नारायणाचं नाव घेतलं ना, मुलाला का हाक मारेना, मुलाला हाक का मारेना, जिन्यावरनं पडताना का नाव घेना, चुकून काही जखम लागलं, चटका बसला तरी आपण श्रीराम म्हटलं ना, तरी सुद्धा रामालाच बोलवल्यासारखं. त्यामुळे म्हणाले आमच्या नारायणालाच बोलवलंय म्हणून हा आमचा माणूस आहे, याला हात लावला तर आता युद्धात हरवून तुम्हाला मारून टाकू, पळायचं नाही. घाबरले ते यमदूत, पळाले, यमाकडे गेले, तक्रार केली. हो असं आहे, यम म्हणले त्यांनी शिक्षा करायच्या आधी मीच शिक्षा करतो. का? जिथे भगवंताची भक्ती आहे, जिथे भगवंताचं नामस्मरण चालू आहे, यमदूतांनो तुम्हाला तिथे जायचा अधिकार नाही, तुम्हाला काय मला सुद्धा जायचा अधिकार नाही. अशा भक्तांना नमस्कार करू. तो कसा का असेना, चुकून का असेना, त्याने नाम घेतलं ना, नामदार तो भगवंताचा माणूस झाला. आणि मग ते गळ्यातनं फास काढला आणि त्या विष्णुदूतांनी आशीर्वाद दिले आणि एकदम खडबडून झाले स्वप्नात. अरे बापरे, म्हणाले आपण किती परमार्थी होतो आणि काय करत बसलोय. आता बुद्धी जागेवर आली, सर्व संघ परित्याग केला, जंगलात गेले निघून आणि अखंड नामस्मरणाला बसले आणि 10-12 वर्षातच भगवंताची प्राप्ती करून घेतली. विमान आलं वैकुंठातून आणि भगवंताची प्राप्ती त्यांना झाली. पुढे वृत्रासुराची कथा याच 6व्या स्कंदामध्ये आलेली आहे. आता आपली वेळ संपत आलेली आहे, उद्या सांगू वृत्रासुराची कथा. उद्या श्रीकृष्णाचा जन्म आहे. चांगले चांगले कपडे घालून या, मस्त महोत्सव सारखं. शेवटच्या 10 मिनिटात 5 मिनिटात कृष्णाचा जन्म होईल. उद्या आपल्याला हा 6वा उरलेला अध्याय बघायचा. 7वा अध्याय भक्त प्रल्हाद, माझा अतिशय आवडती कथा.
8व्या अध्यायामध्ये समुद्र मंथन, बळीराजाची कथा म्हणजे वामन भगवंताची कथा येईल, आणि 9व्या याच्यामध्ये भगवान परशुराम आणि मर्यादा पुरुषोत्तम राम यांची कथा येईल. ते किती होतंय आता मला माहीत नाही वेळेनुसार. आणि शेवटी कृष्ण जन्म होईल आणि उरलेले 2 दिवस कन्हैया कन्हैया कन्हैया. झालेली सेवा सद्गुरू चरणी समर्पित करतो. आणि हे सगळं महाराजांच्याच कृपेने होतंय. बरं, परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेनेच हे सगळं चाललेलं आहे. आजच्या दिवसात एवढे होणं शक्य नव्हतं, ते त्यांच्याच कृपेने झाले. सगळ्या कथा झालेल्या आणि सबंध कथा काय सगळं माझं आयुष्य त्यांच्या कृपेने चाललंय. असू झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ठळ 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 ठळ. कुंडलिकामृते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. उद्या थोडा वेळ काढून या, थोडं लेट झालं तरी चालेल, पण उद्या कृष्ण जन्म करायचाच आहे. जय श्रीराम. हो.